नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। ही अंतिमची तिसरी टेस्ट आहे। याच्यामध्ये आपण जे 20 प्रश्न आहेत ते तुम्हाला इथे डिस्कस करू आपण। आता हे जे सिलेबस होता यावेळेसचा तो होता क्लासिफिकेशनवाला, वर्गीकरण, सजीवांचे वर्गीकरण आणि विज्ञानातला असं म्हणू शकतो की सर्वात कठीण का बरं, कारण खूप जास्त डेटा आहे, भरपूर जास्त वाचावं लागते, खूप जास्त पाठांतर करावं लागते। तुम्हाला मागच्या या लाईव्हमध्ये पण तुम्हाला सांगितलं की राज्यसेवेसाठी याच्यामध्ये ज्या प्रकारे कंबाईनमध्ये प्रश्न विचारतात त्या लेवलचे प्रश्न इथे नाही, एवढे प्रमाणात नाही विचारत इथे। म्हणजे 1-2 प्रश्न ठीक आहे, परंतु तिकडे भरपूर जास्त प्रश्न असतात। म्हणजे बायोलॉजीमध्ये ह्याच्यावरती प्रश्न पडला समजायचा कंबाईनमध्ये, परंतु राज्यसेवेमध्ये एवढे जास्त प्रश्न विचारत नाही। तर आपण असं करत असतो की जास्त करून याचा अभ्यास थोडा कमी करतो राज्यसेवाले, जे राज्यसेवेचा फोकस करतात ते। तरीसुद्धा आपल्याला जे महत्त्वाची जी माहिती आहे ते तरी ॲटलिस्ट या पेपरमधून तुम्हाला माहिती मिळून जाणार। त्याचप्रकारे असे जर का लेवलचे प्रश्न आले जे आपल्याला काही सुचत नाही, आपल्याला स्किप करण्याची वेळ येऊन राहिली, तर अशा वेळेस इलिमिनेशन मेथड आपल्याला लावू शकतो का आपण, किंवा एखादी लॉजिक लागू शकते का, किंवा शब्दांच्या आधारावरती आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो का, शब्दांचा आधार घेऊन, शब्दांना फोडून। तर हे सगळं आज तुम्हाला मी इथे सांगणार। पेपर जरी कठीण असला, जरी तुमच्याकडून काही सॉल्व जरी नाही झाला ना, तरी पण मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे सॉल्व करायचे आहेत। ॲटलिस्ट 20 पैकी ॲटलिस्ट 10 तरी मार्क्स कशा प्रकारे याच्यामध्ये मिळवता येईल, ठीक आहे। नॉर्मल जरी अभ्यास असला तरीसुद्धा, ठीक आहे। एक एक करून आपण सॉल्व करू। हा पेपर तर तुम्हाला हार्ड गेला असणार, एकदम टफ गेला असणार। पहा, पहिला प्रश्न असा आहे, खालील दिलेल्या वर्णनावरून योग्य विधानाचा पर्याय निवडा। 4 स्टेटमेंट दिलेले आहे आणि हे जे 4 वाक्य आहेत याच्या बेसिसवरती तुम्हाला शोधायचं आहे की हे जे वाक्य आहेत हे कशाच्या संदर्भात आहेत। तर हे वनस्पती संदर्भात आहे, तर वनस्पतीचे वेगवेगळे प्रकार आहेत, ठीक आहे। तर तो कोणत्या प्रकाराचे हा गुणधर्म आहेत सगळे। तर पहिलं स्टेटमेंट पहा, हा शैवाळांचा विभाग म्हणून ओळखला जातो। म्हणजे हे अलगी आहेत असे ते म्हणतात, हे अलगीचा एक प्रकार आहे, ठीक आहे। अलगी शैवाळांचा एक विभाग आहे तो। या वनस्पतीत पाण्यात आढळणाऱ्या स्वयंपोषी आणि संवहनी म्हणजे जे वेसल्स वगैरे असतात त्यांचे संवहनी संस्था, म्हणजे हे जे वस्क्युलर जे सिस्टीम असते तर त्याला आपण झायलेम फ्लोएम जे असतात ना त्याला आपण संवहनी म्हणत असतो, रसवाहिनी आणि जलवाहिनी। तर या संस्था नसणाऱ्या वनस्पती आहेत या, म्हणजे यांच्यामध्ये जे झायलेम फ्लोएम हे जे आहेत रसवाहिनी आणि जलवाहिनी हे नाही आहेत, आणि हे ॲटोट्रॉपिक आहेत म्हणजे स्वयंपोषी आहेत, स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात, अशा प्रकारचे स्टेटमेंट आहे। तिसरं आहे, या वनस्पतींना मूळ, खोड, पाने हे अवयव नसतात म्हणतात, असे कोणते प्रकार आहेत तो। आणि सर्वात शेवटचा आहे की या वनस्पतींच्या अभ्यासाला फायकोलॉजी असं म्हणत असतात। ते कशाच्या संदर्भात आहेत? सर्वात आधी तुम्हाला वनस्पतींचे वर्गीकरण कशा प्रकारे होते ते तुम्हाला थोडक्यात सांगतो। बघा, आपल्याकडे असणार पण इथे मी फोटो पण ठेवलेला आहे तिथे, याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो। त्याच्यानंतर परत आपण या प्रश्नावरती येऊ। बघा, वनस्पतीचे वर्गीकरण, आता वर्गीकरण केले कोणी? तर नैसर्गिक वर्गीकरण जे आहेत तर ते बेंथम आणि हुकर यांनी केलेले आहेत, आणि याच्यावरती 2-3 वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे मी इथे लिहिलेला आहे। आणि द्विनाम पद्धती म्हणजे आपण ज्या वेळेस वनस्पतींचे वर्गीकरण करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, प्रत्येकाला काहीतरी नाव आहेत। जसं आपल्याला नाव आहेत, आपलं नाव असते, पहिलंवालं नाव असते, त्याच्यानंतर वडिलांचं नाव असते किंवा आईचं नाव असते, त्याच्यानंतर सरनेम असते, तर त्याच्यावर मग आपली आयडेंटिटी ठरते। त्याचप्रकारे यांनासुद्धा नाव असते। तर 2 नावे दिली जातात, एक जीनस आणि स्पेसिस। तर यांच्या दोघांचे नावं कंबाईन करून एक नाव त्याला दिलं जाते, याला द्विनाम पद्धत म्हणतात, ठीक आहे। बायनॉमियल नॉमेनक्लेचर हे कोणी दिली? तर ही दिली आपल्या कार्लस लिनियस यांनी दिलेली आहेत, ठीक आहे। तर कार्लस लिनियस याच्यावरती पण प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्या याच्यामध्ये पण आहेत, आपल्या क्वेश्चनमध्ये पण आहेत। तर वनस्पतीचे वर्गीकरण जे आहेत हे 2 भागामध्ये होते। कसं? तर ज्यांना बिया येतात आणि ज्यांना बिया येत नाही। आता ज्यांना बिया येत नाही त्याला आपण काय म्हणणार? अबीजपत्री, म्हणजे बीज जे आहेत ते नाही आहेत, अबीजपत्री, इंग्लिशमध्ये क्रिप्टोगॅमी म्हणतो आपण त्याला। आणि ज्यांना बिया येतात तर त्यांना काय म्हणणार? बीजपत्री म्हणजे फेनोरोगॅमी। असे 2 भागामध्ये आपण डिवाईड केलं। आता याचे पण काही प्रकार आहेत, याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, ते एक एक करून आपण पाहू। सर्वात पहिले ज्यांना बिया येत नाहीत यांचे 3 प्रकार आहेत। सर्वात पहिले आहेत ब्रायोफायटा, थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा, तिसरा आहे टेरिडोफायटा। ब्रायोफायटा म्हणजे हे कसे असणार वनस्पती? एकदम जुनेवाले, जी जास्त डेव्हलप पण नाही आहे, म्हणजे झाडासारखे दिसत पण नाहीत, अशाच प्रकारचे येणार ना। जसं अलगी जे आहेत तसं तर आपण ते मोनेरामध्ये ठेवतो, त्याला बॅक्टेरिया जे आहेत, बॅक्टेरिया वगैरे हे मोनेरामध्ये ठेवतो आपण, काही प्रमाणामध्ये अलगी पण ठेवतो, परंतु खरी जी अलगी आहेत ना हे जास्त करून थॅलोफायटामध्ये पाहायला मिळते। जसं हे जे आहे ना हे स्पायरोगॅरा आहे, स्पायरोगॅरावरती प्रश्न आलेले आहेत याच्या आधीसुद्धा। तर हे बघा, हे असे धाग्यासारखे दिसते, तर ॲक्च्युली हे अलगी आहेत, याला नाव आहे स्पायरोगॅरा, ठीक आहे। तर ही अलगी याच्यामध्ये येतात। आता कोण्या अँगलने हे झाड वाटते का?
नाही, झाड म्हणलं की आपल्याला काय आठवते की त्याला मुळं असतात, त्याला फळं असतात, फुलं असतात, त्याला मोठं मोठं खोडं असतात, फांद्या असतात, पाणी असतात, ह्या गोष्टी दिसतात आपल्याला. यांना आपण वनस्पती म्हणू. ठीक आहे. किंवा ठीक आहे, नाही खोडं मोठे खोडं आहेत, परंतु ॲटलिस्ट गवताला पण आपण वनस्पती म्हणतोच ना, त्याच कॅटेगरीमध्ये येत असते. ठीक. परंतु हे सुद्धा येते, हे एकदम जुन्या लेवलची एकदम जुनीवाली वनस्पती असल्या म्हणू शकतो आपण. याला ना खोड आहे, याला ना मूळ आहे, याला काहीच नाही आहे, अलगी आहे. म्हणून इथे पहिलं जे स्टेटमेंट होतं इथे की हे अलगीचा प्रकार याच्यामध्ये येतात, याच्यामध्ये मोडतात. अगदी बरोबर आहे. तो थॅलोफायटामध्ये मोडतो. त्यांना खोडं, पाणी, मुळे हे काहीच नसते, यांना पण नाही आहे. त्याच्यानंतर यांच्या अभ्यासाला फायकोलॉजी म्हणतो, खरंच म्हणतो आपण यांना. यांच्यामध्ये मला सांगा खोडच नाही आहे, पानच नाही आहे, तर मग रसवाहिनी जलवाहिनी राहणार का? तर ते सुद्धा नाही आहे. ते सगळे गुणधर्म कोणाचे आहेत? तर थॅलोफायटाचे आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर थॅलोफायटा असणार. ठीक आहे. ब्रायोफायटामध्ये काय येते मग? थोडीशी आता या वनस्पतीमध्ये थोडासा विकास व्हायला लागला, डेव्हलपमेंट सुरू झाली. म्हणजे बघा याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ठीक आहे. आता हे जे आहेत हे सुद्धा काय असतात? चपटे असतात. ठीक आहे. आता हे काय आहेत? हे थॅलोफायटाचे प्रकार आहेत. हे स्पायरोगायरा आहे आणि हे उल्वा आहेत. हे दोन्ही थॅलोफायटाचे प्रकार आहेत. ठीक आहे. ब्रायोफायटा काय असते? ब्रायोफायटा थोडंसं डेव्हलपमेंट झालेली असते. म्हणजे असं समजा तुम्ही की छोटे छोटे गवत नसतात का? ठीक आहे. त्यांना ना देठ असते. आता गवताला पाहा ना तुम्ही, त्याला बरोबर मूळ पण नसते, त्याला बरोबर देठ पण नसते, त्याला बरोबर फक्त पाणीच असतात. ठीक आहे. थोडं. तर ती कॅटेगरी आपण ब्रायोफायटामध्ये ठेवू शकतो. ठीक आहे. तर ब्रायोफायटामध्ये आपल्याला वाटते किती मुळं आहेत, गवताला जसं मुळं वाटते आपल्याला किती मुळं असणार, परंतु ते सुडो मुळं ते जे आहेत ते नकली मुळं आहेत. ठीक आहे. आभासी आहेत, आभासी म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे त्यांना मुळं, खोडं, पाणी वगैरे जे आहेत हे आभासी आहेत, सुडो आहेत, खरेवाले नाही आहेत. तर ही जी कॅटेगरी असते हे याच्यामध्ये मोडतात ब्रायोफायटामध्ये. आणि या ज्या वनस्पती आहेत तर त्या एक म्हणू शकतो आपण ते उभयचर आहेत. म्हणजे कसं? पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीवरती पण राहतात. म्हणजे दलदलीच्या प्रदेशामध्ये ते राहतात. ठीक आहे. तर हे ब्रायोफायटामध्ये येतात. टेरिडोफायटामध्ये काय येणार? याच्यापेक्षा जास्त डेव्हलप झालेली. जसं आपण कुंड्यांमध्ये जे झाडं लावतो, छोटे एकदम छोटेसे असतात, नेचे म्हणतो आपण त्यांना, नीचे फन्स म्हणत असतो आपण त्याला, एकदम छोटे असतात. ठीक आहे. रोपटे. तर त्यांना बारीक बारीक फांद्या असतात, पाणी असतात. ठीक आहे. तर या गोष्टी पण फुलंवाले नाहीत, फुलं याच्यामध्ये येणार नाही. तर हे जे आहेत हे टेरिडोफायटामध्ये येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर या तिन्ही यांना ना बिया येत नाही, कोणालाच बिया नसतात. त्याच्यानंतर ज्यांना बिया येतात ना तर त्यांना आपण दोन याच्यामध्ये मोडत असतो. एक आहे जिम्नोस्पर्म, एक आहे अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे ज्यांच्या बिया उघड्या असतात. ठीक आहे. जसं देवदार ट्री, जसं विद्येचं झाड तुझ्या आपण म्हणत असतो त्याला. तर यांना बिया असतात परंतु उघड्या असतात ह्या. ठीक आहे. आणि अँजिओस्पर्म म्हणजे काय? तर ज्यांना बिया असतात परंतु फळांच्या आतमध्ये असतात. जसं सफरचंदच्या आतमध्ये बिया असतं ना सफरचंदची. ठीक आहे. तर ते आता याच्यामध्ये मग दोन प्रकार आहेत की ते ज्या बिया आहेत मग त्या बिया कशा प्रकारच्या आहेत? तर त्या बियांच्या आतमध्ये दोन कोटिलेडोन आहे की एक आहेत. तर अशा प्रकारे मग त्याच्यामध्ये दोन गट बनतात, एक डायकॉट आणि एक मोनोकॉट आणि एक डायकॉट. जसं आपला तांदूळ एक काय आहे? एक बी आहे. ठीक आहे. मात्र त्याचे दोन तुकडे होतात का? नाही होत. मात्र तुरीचा दाणा पहा बरं, तुरीचा दाणा वरचं कवर काढलं की लगेच त्याचे दोन तुकडे होतात. तर ज्याला दोन तुकडे होतात त्याला आपण डायकॉट म्हणणार. ज्याचे एकच तुकडा राहतो, गहू दोन तुकडे नाही होत, मग त्याला काय म्हणणार मी? त्याला म्हणणार मी मोनोकॉट. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्याचे वर्गीकरण होत राहते. ठीक आहे. याच्यामध्ये जिम्नोस्पर्मला फुलं असतात का? नाही. फुलं कोणाला असतात? याच्यामध्ये फुलं असतात. हे काय झाले मग? हे फुल, याच्यामध्ये फुलं येतात. याच फुलांचं रूपांतर मग पुढे फळांमध्ये होते. ठीक आहे. आणि हेच फळांच्या आतमध्ये मग त्या बिया असतात. तर अशा प्रकारे हे वर्गीकरण आहेत. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? थॅलोफायटा. ठीक आहे. प्रश्न पहिला, त्याचं उत्तर काय आहे? तिसऱ्या नंबरचं थॅलोफायटा. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. दुसरं बघा, योग्य जोड्या जुळवा. हे जोड्या जुळवायला आहे. इकडे फायलम दिलेले आहे, संघ दिलेले आहेत आणि इकडे त्याची उदाहरणं दिलेली आहेत. तर याची उदाहरणे हे आहेत का? हे मॅच करायची आहेत आपल्याला. सर्वात पोरीफेरा सर्वात पहिला फायलम आहे, एकदम प्रिमेटिव्ह, सर्वात आधी जीव म्हणजे पहिला जो प्राणी आहे कोणता तर तो असणार पोरीफेरा. स्पंजेस वगैरे आहेत ना, ते स्पंज याच्यामध्ये येतात. म्हणजे ज्या प्रकारे आपला जो स्पंज असतो ना, आपण पाण्यामध्ये असं ठेवला की त्याच्यामध्ये पाणी सोकून घेते, अशाच प्रकारचं ते दिसते ते स्पंज. ठीक आहे. अशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर असते. म्हणजे असे असतात ते, असं गोल असतात, अशा प्रकारे असतात ते, असे भरपूर जास्त खूप जास्त असतात ते. ठीक आहे. हे याला आपण स्पंजेस म्हणत असतो. हे पोरीफेरा या फायलममध्ये येतात, या संघामध्ये येतात. ठीक आहे. फक्त हे पाणी ओढतात, असे पाणी ओढतात, छिद्र असतात त्यांना, इकडे पाणी ओढतात, पाण्यामधले जे काही त्यांना गरजेचे आहेत पोषक द्रव्य ते घेतात आणि हे पाणी असं बाहेरून असं सोडून देतात. बस पाणी आतमध्ये घेणे, त्याच्यामधले न्यूट्रन्स शोषून घेणे आणि बस हे पाणी उरलेलं पाणी बाहेर टाकणे, अशाच प्रकारे. म्हणून याला खातो म्हणजे हे खाण्याचं काम करतात फक्त.
ठीक आहे, आणि बाहेर पाणी फेकण्याचं काम करतात, म्हणून याला आपण प्राण्यांच्या गटामध्ये मोडलं. ठीक आहे, तर हे स्पंजेस जे आहेत हे पोरिफेरामध्ये येतात. तर बघा अ ची जोडी पोरिफेरा कुठे, स्पॉन्जीला. ठीक आहे, स्पॉन्जीला ती याला लागली पाहिजे. अ ची जोडी 3ला लागली पाहिजे. पहा कुठे आहे, अ ची जोडी 3ला, अ ची जोडी 3ला, फक्त एकाच ह्याच्यात आहे. झालं, उत्तर मिळालं, बाकीची पाहायची पण गरज नाही आहे. नाही का, पुढे पाहू आपण. तसं सिलेंडरेटा, सिलेंडरेटामध्ये काय येतात, हायड्रा येतो, हायड्रा. जसं सिलेंडरेटामध्ये आणखी काय येतात, हायड्रा येतो, हायड्रा. हायड्रा म्हणजे आपल्याला ते झाडासारखं दिसते, असे शंडुके असतात त्यांना, असे असे. ठीक आहे, हे हायड्रासारखं असते. याची रिप्रोडक्शन कसं होते, बडिंगने होत असते, म्हणजे इथूनच एक छोटंसं कळी बाहेर निघते आणि याचंच रूपांतर मग हायड्रामध्ये होत असते. हा प्राणी आहे, जरी तुम्हाला वनस्पतीसारखा दिसत असला तरी तो हा प्राणी आहे. कोरल रिप्स तुम्ही पाहिला असणार, कोरल रिप्स. ऑस्ट्रेलियाची खूप मोठे कोरल रिप्स आहेत, किंवा आपल्या अंदमान निकोबार हे कोरल रिप्सचे बनलेले आहेत. ठीक आहे, तर जे कोरल आहेत हे प्राणी आहेत, कोरल पोलिप्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर हे जे पोलिप्स जे आहेत हे प्राणी आहेत, हे सुद्धा कशामध्ये येतात, या सिलेंडरेटामध्ये येतात. दुसऱ्याच नंबरचा फायलम आहे हा. त्याचप्रकारे आणखी काय आहे, जेलीफिश. जेलीफिश तर तुम्ही पाहिली असणार नाही, अशी अशी पोहत राहते, अशी जाते, ती पाण्यामध्ये पोहते. तिला असे बारीक बारीक असे चाबुकासारखे असे धागे असतात, त्याच्यावरती बारीक बारीक काटे असतात. त्याच्या मदतीने काय करतं ते त्याच्या मदतीने शिकारीला पकडत येते. ठीक आहे, तर हे जे जेलीफिश आहेत, हे जेलीफिशसुद्धा याच्यामध्ये येतात, आपल्या सिलेंडरेटामध्ये येतात. ठीक आहे, तर सिलेंडरेटामध्ये हायड्रा येतो, कोरल पोलिप्स येतात. ठीक आहे, या सर्व गोष्टी येतात. तर हायड्रा कुठे आहे, इथे हे बघा, पहिल्याच नंबरला आहे हायड्रा, म्हणजे बी ची जोडी 1ला लागली पाहिजे. बघा, बी ची जोडी 1ला लागली पाहिजे. ठीक आहे, पुढे प्लॅटीहेल्मिंथिस. फ्लॅट आहे, ते प्लेटसारखी आहे, म्हणजे चपटे. आणि हेल्मिंथिस म्हणजे काय, तर कृमी. ठीक आहे, वर्म्स म्हणजे चपटे वर्म्स, चपटे कृमी त्याला आपण म्हणतो. याच्यामध्ये कोण कोण येणार, एक आहे लिव्हर फ्लक नावाचा आहे, नावातच आहे लिव्हर फ्लक. का बरं त्याला लिव्हर फ्लक असं नाव दिलं, तो अशासारखा दिसतो, तो कसा दिसतो, अशा प्रकारे दिसतो तो. ठीक आहे, तर याला लिव्हर फ्लक असं नाव का दिलं, कारण हे लिव्हरवरती अटॅक करत असते. हे आपल्या शरीरामध्ये गेलं की रक्ताद्वारे ते आपल्या लिव्हरला अटॅक करते, आणि लिव्हरमध्ये मग त्यांची ग्रोथ होते, लिव्हरमध्ये मग त्यांची संख्या वाढते. मोठे आपण डोळ्यांनी पाहू शकतो, एवढे मोठे मोठे असतात ते. ठीक आहे, तर ते प्राण्यांच्या कॅटेगरीमध्ये मोडतात, आणि हे त्यांचं शरीर चपट असते, म्हणून त्याला आपण कृमी म्हणतो, वर्म म्हणतो, परंतु कोणते, चपटेवाले कृमी. तर हे आपल्या प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये मोडतात. ठीक आहे, प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये टेपवर्म पण मोडते. हे बघा, लिव्हर फ्लक आणि टेपवर्म, नावातच आहे टेप, जशी आपली टेप पट्टी असते, एकदम चापट असते की नाही, तर त्यासारखे ते दिसते. आपल्या छोट्या आतड्यांमध्ये ते असतात. ठीक आहे, टेपवर्म. याच्यामुळे मग प्रॉब्लेम होतो आपला. तर मग हा सी ची जोडी 2ला लागली पाहिजे, सी ची जोडी 2ला. त्याच्यानंतर नेमॅटोहेल्मिंथिस, यालाच दुसरं नाव आहे ॲशीहेल्मिंथिस, म्हणजे गोलकृमी. ते आकाराने गोल असतात, गोलकृमी, याला म्हणतो आपण गोलकृमी. ठीक आहे, मग याच्यामध्ये कोण येणार, जसं आपलं राऊंड वर्म, याच्यामध्ये काय येणार, गोलवाले राऊंड वर्म येतात, त्याचप्रकारे हुक वर्म येतात, त्याचप्रकारे पिन वर्म येतात. ठीक आहे, ह्या सर्व याच्यामध्ये येतात. यांना नाव आहे ॲस्केरिस. आता ॲस्केरिस जे आहेत ना, हे याच्यामुळे ॲस्केरिसिस नावाचा रोग होत असतो. हे स्मॉल इंटेस्टाईन, आपले छोटे आतडे, मोठे आतडे यांच्यावरती अटॅक करतात, तिथे जमा होत राहतात ते. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे अळी जी असते ना, तर मोठ्या असतात ते, त्यांना वर्म म्हणतो. तर गोलकृमी असतात ते. तर आपल्या शरीरामध्ये जर का दूषित पाणी किंवा दूषित अन्न जर का आपण खाल्लं, तर मग त्याचा अटॅक होऊ शकतो. तर ॲस्केरिस आणि उचेरिया हे आहेत ते. ठीक आहे, हत्तीपाय जो आहे, हत्तीपायामध्ये पण असंच वर्मचाच अटॅक होत असतो, तर तो या कॅटेगरीमध्ये येतो, उचेरी. ठीक आहे, चला, तर डी ची जोडी 4ला लागली पाहिजे, डी ची जोडी 4ला लागली. बघा, याचे आकार पहा तुम्ही. तुम्हाला ना एक कोड सांगतो, कशा प्रकारे लक्षात ठेवायचा. आपल्याजवळ किती आहेत, जवळपास 11 ते 12 फायलम आहेत, आणि ते ना आपल्या लक्षात राहत नाही. मग त्यासाठी एक कोड आहे, छोटीशी ट्रिक आहे, परंतु ती ट्रिक जी आहे ती इंग्लिशमध्ये आहे, परंतु चांगली आहे, लक्षात राहू शकते, एकदम सिंपलवाली आहेत, अमर अकबर अँथनीवाली. पहा, ट्रिक सांगतो आधी, इंग्लिशमध्ये आहे. बघा, प्रिन्सिपलने काय केलं, आता अमर अकबर अँथनी नावाचे 3 मित्र आहेत. यांनी काय केलं, शाळा चालू आहे, शाळेमध्ये आता इतिहासाचा वर्ग सुरू आहे, यांनी मस्त्या केल्या इतिहासाच्या वर्गामध्ये, म्हणून त्या मॅडमने कंप्लेंट केली. तर प्रिन्सिपलने त्या तिघांनाही बोलवलं, कशासाठी, तर पनिशमेंट देण्यासाठी, त्यांना शिक्षा देण्यासाठी. ठीक आहे, तर अशाच प्रकारे आपण स्टेटमेंट बनवलं की प्रिन्सिपल कॉल टू पनिश अमर अकबर अँथनी फॉर मिसबिहेविंग इन हिस्ट्री क्लास.
असं एक स्टेटमेंट आहे, थोडंसं मोठं आहे. आता मोठं का बरं आहे, कारण 10-12 फायलम आहे ना, तर 10-12 फायलम त्याच्यामध्ये कवर झाले पाहिजे, तर मग तो मोठं राहणारच आहे. ठीक आहे, तर पहा, प्रिन्सिपल कॉल्ड टू पनिश म्हणजे शिक्षा देण्यासाठी कोणाला, अमर, अकबर आणि अँथनी. अमर, अकबर, अँथनी फॉर मिसबिहेविंग इन हिस्ट्री क्लास. आता वाटत असेल की एवढं मोठं स्टेटमेंट कुठं पाठ होते का, हे पहिलेच ते 2-3 गोष्टी पाठ नव्हतं आमच्याकडून, एवढं मोठं कसं होणार आहे. 2-3 वेळा वाचा तुम्ही, होऊन जाते. पहिल्यांदा मला पण नव्हतं आठवलं, परंतु 2-3 वेळा वाचल्यानंतर मला पण पाठ होऊन गेलं ते, कारण की एवढं पण मोठं नाही आहेत ते. बघा, प्रिन्सिपलच्या पी वरून काय येतो, पोरीफेरा. आता पोरीफेरामध्ये तुम्हाला सांगितलं ते स्पॉन्जेस वगैरे येतात, ती कॅटेगरी याच्यामध्ये आहे. सी वरून काय येतो, सिलेंटरेटा. स्पेलिंग याचे थोडेसे कठीण आहे ना, सिलेंटरेटा. याच्यामध्ये काय काय येतात, याच्यामध्ये हायड्रा येतो, याच्यामध्ये जेलीफिश येते, याच्यामध्ये कोरल पोलिप्स येतात, जे कोरल रिफ्स बनलेले आहेत. जसं अंदमान निकोबारचे जे आयलँड आहे, जे हे आहेत, तर ते कोरल रिफ्सने बनलेले आहेत. ठीक आहे, तर ते येतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर टी वरून काय येतो, टेनोफेरा. ठीक आहे. त्याच्यानंतर पी वरून काय येतो, प्लॅटीहेल्मिन्थिस, चपटेकृमी. हां, टेनोफेरामध्ये काय येते, टेनोफेरामध्ये सी वॅप्स तर याच्यामध्ये येतात, याच्यासारखेच दिसतात. टेनोफेरामधले जे प्राणी आहेत ना, हे जेलीफिश सारखेच दिसतात थोडे. तर याच्यामध्ये सी वॉलनट, अक्रोड, त्याला आपण समुद्री अक्रोड म्हणतो, किंवा सी गुजबेरी जे आहेत हे याच्यामध्ये येतात. हे 2-3 आहे एक्झाम्पल. काही जे आहेत ना, थोडेसे जेलीफिश सारखे दिसतात ते, परंतु जेलीफिश नाही आहे. जेलीफिश या कॅटेगरीमध्ये येते, परंतु त्यासारखे दिसणारे, परंतु थोडा फरक असणारे. जसं सी वॉलनट आहे, सी गुजबेरी आहेत, समुद्री अक्रोड, ते हे याच्यामध्ये येतात. ठीक आहे. यालाच दुसरं नाव आहे निडारिया. नाही तर कन्फ्यूज नको हो तुम्ही. निडारिया, की तुम्ही सिलेंटरेटा नाही ऐकलं, निडारिया ऐकलं. निडारिया कुठं आहे, तर आहेच नाही. तर हे यालाच दुसरं नाव आहे, हे नवीन नाव आहे, हे जुनं नाव आहे, निडारिया किंवा सिलेंटरेटा. ठीक आहे. त्यानंतर आहे प्लॅटीहेल्मिन्थिस. याला दुसरं नाव काय आहे, मराठीमध्ये नाव काय, चपटेकृमी. याला का म्हणतो, प्लेट सारखे आहे ना हे काय आहेत, चपटेकृमी आहेत. चपटेकृमी. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय येतात, जसं टेपवर्म मी सांगितलं, लिव्हर फ्लग, हे सुद्धा याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर आहे अमरच्या ए वरून काय येणार, ॲशिहेल्मिन्थिस. हे काय आहेत, गोलकृमी आहेत. याला हे कशा आकाराने कसे असतात, गोल असतात, गोलकृमी आहेत. आणखी अ आहे, ए वरून काय येतात, प्लॅटीहेल्मिन्थिस झालं, ॲशिहेल्मिन्थिस झालं. आता येतो ॲनेलिडा. याला आपण काय म्हणतो, वलयंकित कृमी. यांच्या शरीरावरती असे रिंग्स असतात, वलयस असतात. ठीक आहे. तर हे वलयंकित कृमी आहे, इथे लिहितो मी, वलयंकित कृमी. हे पण कृमी बघा किती प्रकारचे आहेत. हा सुद्धा कृमी आहे, हा सुद्धा कृमी आहे. चपटेकृमी, गोलकृमी आणि वलयंकित कृमी, असे 3 प्रकारचे कृमी आहेत. प्लॅटीहेल्मिन्थिस, ॲशिहेल्मिन्थिस आणि ॲनेलिडा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या ए वरून काय येतो, पुढच्या ए वरून येतो ऑर्थोपोडा. हा जो ए आहे त्याच्यावरून काय येतो, ऑर्थोपोडा. ऑर्थो म्हणजे काय होत असते, आपले जॉईंट्स. हे बघा, हे जॉईंट्स आहे, गुडघ्यात हा एक जॉईंट आहे, याला सांधे म्हणत असतो, सांधे, की इंग्लिशमध्ये त्याला ऑर्थो म्हणत असतो. ठीक आहे. आणि पोडा म्हणजे काय, तर पाय, म्हणजे असे पाय ज्यांना असे संधी आहेत, संधीयुक्त पाय. ठीक आहे. तर संधिपाद प्राणी म्हणतो आपण यांना, संधिपाद. ठीक आहे. पाद म्हणजे पाय. तर हे झालं ऑर्थोपोडा. या ऑर्थोपोडामध्ये कोण कोण येतात, सगळे जे कीटक वर्गातले आहेत ना, मच्छर असू द्या, खेकडे असू द्या, झिंगे असू द्या,
किंवा आपलं हे जे आहेत विंचू असू द्या हे याच्यामध्ये येतात, ठीक आहे. तर मच्छर, माशी किंवा गोचिड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये, सगळे इन्सेक्ट जवळपास प्राणी जर का 100 असतील ना, म्हणजे 100% प्राण्यांपैकी जवळपास 80% प्राणी हे फक्त एका या संघामध्ये मोडतात, आर्थ्रोपोडा या संघामध्ये मोडतात. पूर्णच्या पूर्ण संघापैकी त्याचे तर भरपूर संघ आहेत बरं का, 30, 35, 40च्या जवळपास आहेत, परंतु एवढे महत्त्वाचे नाही आहेत, आपल्याला 11-12च महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये पण सर्वात मोठा संघ कोणता आहे तर तो आर्थ्रोपोडा आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा संघ कोणता आहे तर याच्यानंतरचा येणारा एम, मोल्युस्का. याच्यावरून काय तो मोल्युस्का, ठीक आहे. मोल्युस्का याला आपण काय, यांचं शरीर जे असते ना ते मृदू असते, ठीक आहे, मऊ असते. मोल्युस्का मऊ असते. मराठीमध्ये त्याला आपण मृदुकाय प्राणी म्हणतो. यांना काय म्हणतो आपण संधिपाद प्राणी, यांना काय म्हणतो आपण मृदुकाय प्राणी म्हणतोस तो आपण यांना. याच्यामध्ये मग आपली गोगलगाय असू द्या, स्नेल वगैरे असू द्या याच्यामध्ये येतात ते, ठीक आहे. ऑक्टोपस याच्यामध्ये येतात ते, ठीक आहे. नरम शरीर असते यांचं. फॉर कशासाठीच नाही आहे, तो एक्स्ट्रासाठी आपलं मिनिंग यावं म्हणून तिथे फॉर लिहिलेलं आहे. इनवरून काय येत असते, इनवरून काही येत नाही. इनवरून दुसरा एक शब्द ई वरून येतो, इकॅनोडर्मॅटा. डर्मॅटा काटे, ठीक आहे. म्हणजे असे शरीर त्यांचं, यांच्या शरीरावरती काटे असतात, ठीक आहे. म्हणजे काटेरीयुक्त शरीर. याच्यामध्ये स्टारफिश येते, स्टारफिश येते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आणखी एक आहे त्याच्यामध्ये जे काटेरी असतात त्यांचं शरीर. सी कुकुंबर, सी लिली हे याच्यासारखे. सी कुकुंबर हे याच्यामध्ये येतात. असे काटेरी शरीर असतं त्यांचं, ठीक आहे. तो इकॅनोडर्मॅटामध्ये येतात. डर्मॅटा काटे. शेवटी आहे एच वरून काय येतो, एच वरून येतो हेमिकॉर्डेटा. कॉर्डेटा म्हणजे पाठीचा कणा आहे की नाही, आहे यांना पाठीचा कणा, परंतु म्हणजे नोटोकॉर्ड असतो, परंतु भ्रूण अवस्थेमध्ये असतो. भ्रूण अवस्था म्हणजे काय, भ्रूण म्हणजे काय, पोटामध्ये असताना म्हणजे जसं ज्या प्रकारे मनुष्यामध्ये 9 महिने आईच्या पोटामध्ये बाळ असते, जोपर्यंत तो पोटामध्ये असते तोपर्यंत त्याला भ्रूण म्हणत असतो आपण. तर भ्रूण अवस्थेमध्ये यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो. मात्र जसे ते मोठे व्हायला लागतात त्यांचा नोटोकॉर्ड संपून जातो. म्हणजे यांच्यामध्ये नोटोकॉर्ड पुढे नसतो, अडल्ट अवस्थेमध्ये नसतो. म्हणून याला आपण काय म्हणतो असतो हेमी म्हणजे अर्धा आहे अर्धा नाही आहे, ठीक आहे. तर हेमिकॉर्डेटा याच्यामध्ये येतात, ठीक आहे. आणि मग याच्या पुढचा जो क्लास आहे आपला, जो फायलम आहे तो आहे कॉर्डेटा. सी वरून काय तो कॉर्डेटा. आणि या कॉर्डेटामध्ये मग आपले सगळे आपले जे मनुष्य आहे, पक्षी आहेत, जे मासे आहेत ते पण येतात, ठीक आहे. सगळे काही सरपटणारे प्राणी आहेत, काही उभयचर प्राणी आहेत, म्हणजे पाण्यामध्ये पण राहतात बेडकासारखे आणि जमिनीवरती पण राहतात. हे सगळे याच्यामध्ये येतात. यांचे फक्त आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो, म्हणजे ज्यांना जबडे आहे, ज्यांना जबडे नाही आहेत, ठीक आहे. जॉवाले आणि जॉलेसवाले. तर काही प्राणी आहेत ज्यांना जॉ नसतो, तर बाकी सगळ्या गोष्टी असतात त्यांच्याकडे, बाकी फक्त जॉ नसतो, हा जबडा नसतो. तर ज्यांना जबडे असतात मग त्याच्यामध्ये मग आपले हे असतात, मासे पण आहेत त्याच्यामध्ये, आपले हे जे पक्षी आहेत ते पण येतात, मनुष्य हे पण येतात, प्राणी पण येतात त्याच्यामध्ये सगळे, ठीक आहे. मॅमल्स पण येतात. तर अशा प्रकारे यांचे 2 डिव्हिजन आहे. आता बघा याच्यामध्ये पाठ काय करायचं आहे, आणखी काय लक्षात ठेवायचं आहे. आणखी एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे ॲनिलिडा म्हणजे इथपर्यंत हे जे आशिया हेल्मिन्थिस जे आहेत गोलकृमी, इथपर्यंत इथे रक्तभिसरण प्रणाली म्हणजे भिसरण प्रणाली नाही आहेत. ॲनिलिडाच्या समोर ही भिसरण प्रणाली सुरू होते, ठीक आहे. ज्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये आहे की नाही रक्तभिसरण प्रणाली. आता काही हे जे आहे ना ॲनिलिडा, त्या ॲनिलिडामध्ये ती प्रणाली आपल्याला पाहायला मिळते पहिल्यांदा, ठीक आहे. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते, परंतु असते, ठीक आहे. तर ॲनिलिडामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहेत. इथून पुढे मग सगळ्या याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहेत. भिसरण प्रणाली सरळ रक्तभिसरण प्रणाली म्हणतो, की रक्तभिसरण प्रणाली आपल्याला ॲनिलिडाच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम अजूनपर्यंत डेव्हलप नाही झाली, ॲनिलिडामध्ये सुद्धा नाही झाली. याच्या पुढचा जो आहे ऑर्थोपोडा, याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम तर असणारच, सोबत आता रेस्पिरेटरी सिस्टीम सुद्धा इथे पाहायला मिळते. म्हणजे श्वसन संस्था सुद्धा इथून पासून पुढे आपल्याला डेव्हलप होताना दिसते, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या 2 गोष्टी लक्षात असू द्या, ठीक आहे. नर्वस सिस्टीम म्हणजे मी असं चिमटा जर का घेतला तर मला लगेच माहीत पडते की ते चिमटा घेतलेला आहे, हात बाजूला कर. पूर्ण पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे. याच्यामध्ये आपलं सेंट्रल स्पायनल कॉर्ड पण आहे आणि मेंदू पण असतो, नाही का.
परंतु यांच्यामध्ये मेंदू वगैरे नाही आहे, परंतु इथून पुढे हे जे आहेत ना सिलेंटरेटा, त्याला आपण निडारिया म्हणतो, याच्यामध्ये जेलीफिश वगैरे येतात, तर त्या सुद्धा सेन्सिबल असतात, त्यांना टच केला की लगेच ते पळतात. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठेतरी नर्वस सिस्टीम आहे. हा, मेंदू नाही आहे त्यांच्यामध्ये, परंतु नर्वस सिस्टीम डेव्हलप झालेली आहे असं म्हणू शकतो. तर इथून पुढे मग आपल्याला इथून खालचे सगळे, याच्यापासून खालचे सगळे नर्वस सिस्टीम इथे पाहायला मिळते. ठीक आहे. इथून पुढे मग खाली ॲनिलिडाच्या पुढे सर्क्युलेटरी सिस्टीम, रक्तभिसरण प्रणाली पाहायला मिळते. ऑर्थोपोडाच्या पुढे रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसनसंस्था पाहायला मिळतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चला बघा, एक गोष्टीसाठी किती एक्सप्लेन करावं लागेल. बघा हे बघा, पोरीफेरा हे जे स्पॉन्जेस आहेत अशा प्रकारे दिसतात. सिलेंटरेटामध्ये हे जेलीफिश अशी प्रकारे दिसते. निडारियामध्ये बघा हे सुद्धा जेलीफिश सारखीच दिसते टेनोफेरामध्ये, परंतु याच्यामध्ये थोडा फरक आहे. त्याच्यानंतर प्लॅटीहेल्मिंथिस हे लिव्हर फ्लक आहे. लिव्हर फ्लक जे आपला जे यकृत असते याच्यावरती अटॅक करते, यकृताला खराब करते. हे दूषित अन्न पदार्थ किंवा पाण्यामुळे आपल्या शरीरात जाऊ शकते आणि हे लिव्हरवरती अटॅक करते. लिव्हरच्या आतमध्ये हे गड्डे करून राहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा ॲशिहेल्मिंथिस, म्हणजे असे कृमी जे गोल असतात. हे कृमी चपटे आहेत म्हणून याला प्लॅटीहेल्मिंथिस म्हणलं. चपटे कृमी हे गोल असतात म्हणून याला गोलकृमी म्हणतो आपण. ठीक आहे. रिंगवर्म किंवा रिंगवर्म याच्यासारखं दिसतं, पिनवर्म याच्यासारखं दिसतात. ॲनिलिडा म्हणजे काय, वलयांकित, ज्यांच्या शरीरावरती वलयस आहेत, रिंग्स आहेत. हे बघा यांच्या शरीरावरती रिंग्स आहेत की नाही, हे याच्यामध्ये येतात. कृमीच आहे, कृमीचाच प्रकार आहे, फक्त यांच्या शरीरावरती वलय आहेत. त्याच्यानंतर ऑर्थोपोडा. ऑर्थो म्हणजे काय, जॉईंट्स. पोडा म्हणजे काय, जॉईंट्स असणारे पाय. तर हे सगळे कीटक वर्ग याच्यामध्ये येतात. ठीक आहे. पुढे मोलुस्का, सर्वात मोठा प्राणीसंघ कोणता आहे तर ऑर्थोपोडा आहेत. जवळपास 80% प्राणी याच्यामध्येच मोडतात आणि याच्यात इन्सेक्ट सर्वात जास्त इन्सेक्टमध्ये आहे. ठीक आहे. याच्यानंतरचा सर्वात मोठा संघ कोणता आहे तर हा पुढचा मोलुस्का, दुसरा सर्वात मोठा संघ. ठीक आहे. याच्यामध्ये हे जे मृदुकाय प्राणी आहेत, ज्यांचं शरीर मृदू असते आणि वरती कवच असते, कोणाला असते कोणाला नसते. ज्यांना कवच आहे कशाने बनलेलं आहे तर कॅल्शियम कार्बोनेटने बनलेलं असते. हे CaCO3 कॅल्शियम कार्बोनेटनी. ठीक आहे. तर हे याने बनलेलं हे असते, यांच्या शरीरामधूनच ते कॅल्शियम कार्बोनेट स्त्रावलं जाते आणि हे अशा प्रकारे कवच बनते. हे मोलुस्कामध्ये येतात. त्याच्यानंतर इकॅनोडर्मॅटा म्हणजे काटे, ते काटेरी शरीर असणारं, ज्यांच्या शरीरावरती काटे आहेत, याच्यामध्ये स्टारफिश येते. नावात जरी फिश असली तरी पण ते फिश नाही आहे. ठीक आहे ना, तो इकॅनोडर्मॅटामध्ये येतं ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे सगळं पाहिलं. चला, या प्रश्नाचं उत्तर भेटलं ना आपल्याला. हां, या प्रश्नाचं उत्तर भेटलं. पुढे जाऊया. खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधानाचा पर्याय निवडा. बघा, हिरवे शैवाळ बहुतेक करून गोड्या पाण्यामध्ये राहतात. हां, नॉर्मल स्टेटमेंट आहे हे बरोबरच आहे. हिरवे जे शैवाळ आहेत ते बहुतेक करून गोड्या पाण्यात राहतात. तपकिरी शैवाळ जे आहेत तर ते खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात व यांच्यामध्ये क्लोरोफिल बी नसते. ठीक आहे, म्हणलेलं आहे, नाही माहिती आपल्याला, तरी पण राहू देऊ. पुढं पहा. लाल शैवाळ खाऱ्या पाण्यात आढळतात व त्यांच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि डी असते. ठीक आहे. आपल्याला ए कन्फर्म आहे, हे ए तर बरोबर आहे. आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. ते ज्याच्यामध्ये ए आहे तर ते आपलं असणार. याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये आहे. आता मला सांगा, ह्या 1, 3 आणि 4 पैकी कोणतं जास्त बरोबर वाटते? काही जे असतात ना स्टेटमेंट, याच्यामध्ये खूप जास्त माहिती दिलेली आहेत, अशी माहिती जी कोणीच नाही वाचलेली आहेत. तर अशा प्रकारची जी माहिती आहेत ना, सहज म्हणजे जर का मी ट्रेंड पाहतो आहे राज्यसेवेचा, तर ही माहिती सहसा खरी असते. ठीक आहे. म्हणजे हे स्टेटमेंट खरे असायला पाहिजे, जास्त चान्स खरे असण्याचा आहे. तर आहे सुद्धा. हे जे आहेत ना तपकिरी म्हणजे ब्राऊन अल्गी, तर ब्राऊन अल्गीमध्ये क्लोरोफिल असतो. अल्गीमध्ये क्लोरोफिल तर असणारच. ब्राऊन अल्गीमध्ये कोणता क्लोरोफिल असतो? ABCD असतात ना ते. तर याच्यामध्ये ए आणि सी असतो. याच्यामध्ये बी नसतो, ए आणि सी असतो. तसे पण आपण अंदाज लावलाच होता की जे कठीण जे वाक्य असतात ते सहजा बरोबर असतात. म्हणजे आपलं उत्तर हे असायला पाहिजे, म्हणजे वरीलपैकी सर्व योग्य. ठीक आहे. पण याच्या मागचं आता तुम्हाला हे पण सांगतो, डेटा पण सांगतो की तपकिरी शैवाळ जे असतात त्यांच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि सी असते, बी नसते. आणि जी आपली रेड अल्गी आहे, लाल शैवाळ, याच्यामध्ये ए आणि डी असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपलं ऑप्शन किती आला? चौथा आला. एक ऑप्शन तर इलिमिनेट झालं आणि हे सर्वात जास्त बरोबर राहते. म्हणजे सहजा म्हणजे असं म्हणू शकतो की जे कठीण वाक्य जे असतात ना, तर ते असतातच, नॉर्मली बरोबर असतात. UPSCमध्ये तर 100% असतातच. 100 नाही पण 99% असतात. MPSCमध्ये थोडासा रेशो कमी, 90% क्वेश्चन, 80-90% क्वेश्चन हे बरोबरवालेच असतात. ठीक आहे. चला पुढे. हेमिकॉर्डेटा सर्वात शेवटचा आपण पाहिलेला होता हिस्ट्री क्लासवाला, हिस्ट्री. तर हेमिकॉर्डेटा म्हणजे ज्यांना नोटोकॉर्ड आहे मात्र फक्त भ्रूण अवस्थेमध्ये आहे, ज्यावेळेस ते एकदम छोटे असतात त्याच अवस्थेमध्ये असतात. कुठे असतात? त्यातल्या त्या शेपटीमध्ये असतात त्यांच्या. ठीक आहे. भ्रूण अवस्थेमध्ये असतात ते. आणि
समोरच्या बाजूला असतात, समोरच्या बाजूला. तर हेमिकॉर्डेटाबद्दल खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधानांचा पर्याय निवडा. याच्यावरती आतापर्यंत कोणता क्वेश्चन नाही उतरलेला आहे, परंतु तरीसुद्धा याच्यामध्ये ठेवला जेणेकरून याच्याबद्दल पण तुम्हाला थोडी माहिती असली पाहिजे. तर स्टेटमेंट पहा तुम्ही, 3 स्टेटमेंट आहे. या प्राण्यांचे शरीर मृदू असते, अखंडित असते, त्रिस्तरीय असते, द्विपार्श्वसममित असते. त्रिस्तरीय म्हणजे काय, तर 3 लेअर असतात. ठीक आहे, आतमध्ये 3 लेअर असतात, पहिली, दुसरी, तिसरी, अशा प्रकारे 3 त्रिस्तरीय. सुरुवातीचे जे प्राणी होते पोरीफेरा वगैरे त्याच्यामध्ये 2च लेअर होत्या, त्याच्यानंतर मग ते 3 लेअरमध्ये हे झालं, म्हणजे जास्त डेव्हलपमेंट सुरू झाली. ठीक आहे, विकास होऊ लागला. द्विपार्श्वसममित म्हणजे काय, जसं मला जर का इथून अशी रेष, जर का मी रेष अशी जर का रेष सरळ जर का ठेवली तर बरोबर हा भाग आणि हा भाग एक समान असणार, म्हणजे 2 भागामध्ये डिवाइड होऊ शकते. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, द्विपार्श्व सममित, म्हणजे 2 भाग हे समान आहेत. ठीक आहे, मात्र जर का आपण असं जर का केलं तर सी कुकुंबर काय असते, हे असं असते, काटेरी असते, तो अशा प्रकारे चेंडूसारखा असते. तो याला जर का डिवाइड केलं तर 2 तुकड्यामध्ये झालं, परंतु असं जरी डिवाइड केलं तरी पण 2 तुकड्यामध्येच होते. असं जरी डिवाइड केलं तरी पण 2 तुकडे बरोबर समान होतात, म्हणजे हे रॅडिकल सिमेट्री म्हणतो आपण त्याला. कोणत्या डायरेक्शनने तुम्ही कापा बरोबर 2 तुकड्यामध्ये डिवाइड होईल, परंतु आपल्याला नाही कापू शकत. या डायरेक्शनने जर का मी कापलं तर खालचा भाग वेगळा दिसणार, वरचा भाग वेगळा असणार, तर समान नसणार तो. त्याच्यामुळे आपण फक्त एकाच डायरेक्शनने कट करू शकतो, तेव्हा पुढे जाऊन आपले समान 2 भाग होतील, म्हणून याला आपण द्विसममित असं म्हणत असतो. तर हे जे आहेत हेमिकॉर्डेटा हे द्विपार्श्वसममित असतात का, तर असतात. ठीक आहे, या प्राण्यांना श्वसनासाठी श्वसन संस्था असते. अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं की श्वसन संस्था ऑर्थोपोडाच्या समोरचे सगळे जे फायलम आहेत त्यांच्यामध्ये आहे. तर हेमिकॉर्डेटा तर एकदम शेवटी येत होता आपला. ठीक आहे, शेवटून दुसरा येत होता, तर याच्यामध्ये तर असायलाच पाहिजे, म्हणजे बी असलाच पाहिजे आपलं उत्तर. म्हणजे हेमिकॉर्डेटाबद्दल योग्य विधाने कोणते आहेत, त्याच्यामध्ये बी असला पाहिजे. तर हे आहे, याच्यामध्ये बी आहे, याच्यामध्ये नाही आहे, याच्यामध्ये पण नाही आहे, याच्यामध्ये आहे, म्हणजे या 2 पैकी एक उत्तर आपलं असलं पाहिजे. द्विपार्श्वसममित आहे हे तुम्हाला आधीच सांगितलं, तर साहजिक आहे, तर ए पण बरोबर असायला पाहिजे. तरी पुढे वाचा. हे प्राणी लैंगिक तसेच अलैंगिक पद्धतीने प्रजनन करतात, तर करू शकतात ते. ठीक आहे, तर वरीलपैकी सर्व बरोबर आहे. 2 तर असेच इलिमिनेट झाले, दोघांमध्ये आपल्याला निवडायचं होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे कठीण जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये इलिमिनेशन मेथड लावावी लागते, तेव्हा कुठे आपण पुढे जाऊ शकतो. आणि हे बघा, हे एक उदाहरण आहे, हे उदाहरण आहे हेमिकॉर्डेटाचं. हेमिकॉर्डेटाचं हे उदाहरण आहे. याला नाव आहे बॅलेनोग्लासेस. याचं नाव माझ्या पण लक्षात राहत नाही, भरपूरदा वाचलं बरं मी. बॅलेनोग्लासेस याला म्हणतात. ठीक आहे, याच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो. हे बघा, याच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो, परंतु भ्रूणावस्थेमध्येच असतो, त्याच्यानंतर आपोआप तो गायब होऊन जातो. पुढे 5वा नंबरचा प्रश्न. पुढील वर्णनावरून ब्रायोफायटा, बघा सर्वात पहिला प्रश्न होता तो थॅलोफायटाबद्दल होता. आता ब्रायोफायटाबद्दल विचारलेला आहे की ब्रायोफायटा वनस्पतीचे खालीलपैकी कोणते गुणधर्म सांगता येणार नाही, म्हणजे कोणते गुणधर्म हे ब्रायोफायटाचे नाही आहेत असं विचारलेलं आहे. तर वाचा एक एक करून. याच्यामध्ये पण इलिमिनेशन लावू शकतो का, मे बी लावू शकतो. पहा, शरीर चपटे, मऊ व रिबीनसारखे असतात. हो, याचे पण शरीर चपटेच असतात. दुसऱ्या नंबरचीच होती ना, पहिल्या नंबरच्या याच्यामध्ये अलगी येत होती. दुसरे कुठे एकदम डेव्हलप झाले का, नाही, त्यांचं पण शरीर चपटेच आहे. त्यांना पण खोडं मुळे आहेत का, नाही आहे. सुडो आभासी, आपल्याला वाटते की त्यांना मुळं असणार, परंतु ॲक्च्युली ते मुळं नाही आहेत. ठीक आहे, खरी मुळे पाने नसतात, मात्र मुळांसारखे दिसणारे मुलं आपल्या इंग्लिशमध्ये आपण म्हणत असतो रायझॉइड. हे रायझॉइड हा शब्द पाठ करा. रूट्स, तर रूट्स नसतात, हे आपल्याला रूट्ससारखे दिसतात, मुळांसारखे दिसतात, परंतु ॲक्च्युली ते मुळं नसतात. त्यांना दुसरं नाव आहे रायझॉइड. ठीक आहे, तर हे बरोबर आहे. हे जे स्टेटमेंट आहे त्यांना खरे मुळे खोडे असतात का, नाही, यांना खरे मुळे खोडे नसतात. म्हणजे बी तर नसलंच पाहिजे. याच्यामध्ये बी आहे, हे नाही, याच्यामध्ये पण बी आहे, हे सुद्धा कटलं. म्हणजे फक्त याच्यामध्ये आपलं उत्तर आहे 2 आणि 3 मध्ये आपलं उत्तर आहे. तर हे चपटे आणि रिबिन यांचे शरीर मऊ असते, चपटे असते, रिबिनसारखे असते, हे पण बरोबर आहेत. म्हणजे ए सुद्धा बरोबर आहे, ए सुद्धा बरोबर आहे. ए तर तसंही कटत नाही आहे. या स्वयंपोषी व उभयचर वनस्पती असतात. उभयचर म्हणजे पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीवरती पण राहतात. म्हणजे काय, ओलसर भागामध्ये जिथे दमट वातावरण आहे तिथे राहतात असं म्हणायचं. तर मी तुम्हाला सांगितलं पण होतं क्लासिफिकेशन सांगत असताना की वनस्पती ज्यांना बिया येत नाही त्यांचे 3 भाग आहेत. एक आहे थॅलोफायटा, चपटे असतात, त्याच्यामध्ये अलगी वगैरे येतात. दुसरा आहे ब्रायोफायटा यांना पण खोडं मुळं पाणी वगैरे नसतात, मात्र आपल्याला आभास होतो, आभासी त्यांना खोडं मुळे असतात.
ॲक्च्युली नाही आहेत ते, त्यांना मुळं जे आहेत त्यांना मुळं नाही म्हणत, त्यांना आपण रूट्स नाही म्हणत, त्यांना रायझोइड म्हणत असतो. ठीक आहे, तर ते आणि हे उभयचर असतात, हे पण तुम्हाला त्याच्यात सांगितलेलं होतं. म्हणजे हे जे आहेत हे सी आपलं बरोबर आहेत. हे बघा इथे सी आहे म्हणजे हे ऑप्शन कटलं, एकच उरलं डी. ठीक आहे, इक्विसॅटम, मार्सिलिया, नेचे हे वनस्पतीचे उदाहरण आहेत. नेचे नाही, नेचे हे गार्डन प्लांटमध्ये येतात. यांना प्रॉपर असं छोटंसं खोड असते, मूळ असते, पानं असते, हे नेचेमध्ये येत नाही. डेकोरेटिव्ह म्हणतो ना आपण, जे डेकोरेशनसाठी आपण जे वनस्पती वापरतो, कुंड्यांमध्ये ठेवतो, ज्यांना फुलं वगैरे काही लागत नाही, फक्त पानं दिसतात, खोडं दिसते आणि मुळं दिसते, त्यांना आपण नेचे फन्स म्हणत असतो. ते हे टेरिडोफायटामध्ये येत असतात. टेरिडोफायटामध्ये, हे ब्रायोफायटामध्ये येत नाही. ब्रायोफायटामधले जे वनस्पती आहेत त्यांना तर ॲक्च्युली मुळं खोडं पानं नसतातच. ठीक आहे, तर मग हे कसे येऊ शकतात? मग हे चुकीचं आहे. म्हणजे ड असलं पाहिजे आपलं उत्तर. ड हे याच्यामध्ये येत नाही. गुणधर्म सांगता येणार नाही, नाही म्हणतात नाही ते, तर ते ड आहेत फक्त. चला, आणखी सिली मिस्टेक कुठे होऊ शकते? आपण हे सिलेक्ट करतो, हे चुकीचं आहे, आणि डी ऑप्शन टिक करतो. ॲक्च्युली डी ऑप्शन तिसऱ्या याच्यामध्ये आहे, तर तिसरं ऑप्शन टिक करायचं आपल्याला. तर अशी सिली मिस्टेक माझ्याकडून झालेली आहेत भरपूरदा, म्हणून तुम्हाला सांगतो. हे बघा, टेरिडोफायटा हे अशासारखं आहेत. यांना आपल्याला काय वाटतं की हे मुळं आहेत, ॲक्च्युली ते मुळं नाही आहेत, ते रायझोइड सारखे आहेत. म्हणजे मुळासारखे दिसतात, त्यांना दुसरं नाव आहे रायझोइड. ठीक आहे. हां, 6वा प्रश्न आहे, उपसंग वर्टिब्रेटा. तर हे कॉर्डेटामधला उपसंग आहे वर्टिब्रेटा, ज्यांना वर्टिब्रल कॉलम असते, म्हणजे स्पायनल कॉर्ड असते, आणि त्याला प्रोटेक्शनसाठी वर्टिब्रल कॉलम पण असते. तर ज्यांना हा पाठीचा कणा आहे तर त्यांना आपण म्हणत असतो वर्टिब्रेटा. ठीक आहे, वर्टिब्रेटा म्हणत असतो, वर्टिब्रल कॉलम ज्यांना असतो त्यांना. तर वर्टिब्रेटाबद्दल खालील विधानांचा विचार करा व योग्य विधानांचा पर्याय निवडा. या उपसंघाचे वर्गीकरण बघा, या उपसंघाचे वर्गीकरण ॲग्नाथा म्हणजे ज्यांना जॉ नसतो, ज्यांना जबडा नसतो, आणि ॲग्नोस्टोमॅटा म्हणजे ज्यांना जॉ असतो, म्हणजे हा जो जबडा आहे तो असतो. तर अशा 2 भागामध्ये डिवाईड करतो का आपण या वर्टिब्रेटांना? तर हो, बरोबर आहे. ज्यांना जबडे असतात, ज्यांना जबडे नसतात, अशा 2 भागामध्ये डिवाईड करतो. पहिलं ऑप्शन बरोबर आहे. आपल्याला योग्यवाला निवडायचं आहे. तर इथे अ आहे, इथे पण अ आहे, आणि इथे आहे, म्हणजे 1, 3 आणि 4 मध्ये आपलं ऑप्शन असलं पाहिजे. सुपर क्लास पायसेस त्याला फिशचा हा क्लास आहे. म्हणजे मासे जे आहेत ना, ते सगळे पायसेसमध्ये येतात, सुपर क्लास पायसेसमध्ये येतात. तर हे पक्ष्यांचा वर्ग आहेत. असं पक्ष्यांचा नाही, पक्ष्यांना तर बर्ड्स म्हणणार ना आपण. पायसेस हे आपलं यांना म्हणतो, माशांना म्हणत असतो, मासे. ठीक आहे, त्यांना म्हणत असतो. तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. सॅलॅमेंडरवरती भरपूर प्रश्न आहेत, म्हणजे 3 प्रश्न मी रिपीट पाहिलेले आहेत. हा सॅलॅमेंडर जो प्राणी आहे तो हा उभयचर असतो. ठीक आहे, आपल्याला वाटते की तो सरपटणारा आहे, मगरीसारखा आहे तो, परंतु दिसतो तो मगरीसारखा, परंतु तो उभयचर प्राणीमध्ये आपण ॲम्फिबियनमध्ये त्याला मोडत असतो. तर सी बरोबर आहे, बी चुकीचं आहे, ए बरोबर आहे. तर ए आणि सी बरोबर आहेत. तर ए आणि सी म्हणजे आपलं ऑप्शन 3ऱ्या नंबरचं. ठीक आहे, थोडं तुम्हाला सांगतो हे वर्टिब्रेटाबद्दल. बघा, हां, कॉर्डेटा हा फायलम आहे एकदम शेवटचा, ज्याला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन मागच्या याच्यात नाही केलं, परंतु आता करतो. कॉर्डेटा फायलम याला आपण म्हणत असतो मराठीमध्ये समपृष्ठरज्जू, म्हणजे त्यांना पृष्ठ असतो आणि त्यांना त्याच्यावर म्हणजे मेरुरज्जू असतो, नोटोकॉर्ड असतो, म्हणजे स्पायनल कॉर्ड असतो. त्याला प्रोटेक्शनसाठी वर्टिब्रल कॉलम पण असतो. ठीक आहे, त्याला त्या सर्व आपण वर्टिब्रेटामध्ये त्यांना आपण मोडत असतो. म्हणजे याच्यामधला उपसंघ आहे वर्टिब्रेटा, ज्यांना वर्टिब्रल कॉलम असतो. ठीक आहे. आता पहा, या सर्व प्राण्यांना पृष्ठरज्जू असते का? असते. नोटोकॉर्ड असतो. आणि कुठे असतो हा? कवटी. हे बघा, कवटी आणि पाठीचा कणा हे सुद्धा असतो त्याच्यामध्ये. कवटी पण आहे प्रोटेक्शनसाठी, मेंदूच्या प्रोटेक्शनसाठी, आणि स्पायनल कॉर्ड जे आपलं त्याच्या प्रोटेक्शनसाठी वर्टिब्रल कॉलम पण आहे. ठीक आहे, दिसतो का आपल्याला? असा हात लावून पहा मागून, असे बारीक बारीक मधामध्ये बघा असे दिसतील तुम्हाला हाडं बारीक बारीक, तर ते आहेत ते वर्टिब्रल कॉलम. श्वसनासाठी फुफ्फुसे असतात, श्वसनासाठी गिल्स वगैरे असतात, फॅरेंजिस गिल्स असतात, त्याच्यानंतर फुफ्फुसे असतात, कल्लीविदरे असतात, हे असतात. यांचं शरीर सेगमेंटेशन आहे. जसं आपलं शरीर बघा, इथून इतका भाग हा वेगळा आहे, याला आपण काय म्हणणार? डोकं म्हणणार, हेड म्हणणार, याला मान म्हणणार, याला धड म्हणणार. ठीक आहे, आणि खालचे पाय. तर असे मेन प्रमुख 4 आहेत. म्हणजे पायामध्ये काय येणार? एक डोकं, मान, हे धड इथून ते इथपर्यंत, आणि हात आणि पाय हे पायांमध्ये येणार, हे वेगळे. तर असे 4 भागामध्ये डिवाइड होते बघा, डोके, मान, धड आणि शेपूट. शेपूट पण आणि पाय पण त्याच्यामध्ये आलं. धड म्हणजे इथून इथपर्यंत. ठीक आहे, तर असे सेगमेंटेशन आहेत शरीरामध्ये. शरीराचे रक्तभिसरण प्रणाली असते, तेही क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असते. क्लोज म्हणजे काय? म्हणजे हृदयापासून रक्त बाहेर निघते, म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाते आणि तिथून परत हृदयामध्येच येते, म्हणजे पूर्ण सायकल कंप्लीट होते, म्हणून त्याला आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणत असतो. ठीक आहे, तर ते असते. या संघाचे 3 उपसंघ आहेत. 3 उपसंघ कोणते? एक आहे युरोकॉर्डेटा.
युरोकॉर्डेटा म्हणजे काय, यांच्याजवळ नोटोकॉर्ड असतो, मात्र तो शेपटीमध्ये असतो, लॅन्सेट हे बघा, हे त्याचं उदाहरण आहे, शेपटीमध्ये असतो नोटोकॉर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सिफोलोकॉर्डेटा, याच्यामध्ये सी स्क्वाड्स येतात, हे बघा ह्याच्यासारखे दिसतात, यांच्यामध्ये सगळे अवयव आहेत, सगळे सिस्टीम आहेत. ठीक आहे. आणि स्पायनल आपलं हे जे आहेत ना समपृष्ठ रज्जूमध्ये पण ते येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वर्टिब्रेटा म्हणजे काय, तर हा जो स्पायनल कॉर्ड आहे ज्याला आपण मेरुरज्जू म्हणू, तर त्याच्या प्रोटेक्शनसाठी स्पायनल कॉर्ड पण आहे. स्पायनल कॉर्ड त्याच्या प्रोटेक्शनसाठी वर्टिब्रल कॉलम आहेत, पाठीचा कणा आहेत, तर त्यांना आपण वर्टिब्रेटामध्ये आपण मोडत असतो. याच्यामध्ये मग छोटे छोटे क्लास आहेत, म्हणजे यांचे 2 भाग आहेत, ज्यांना जबडा असतो, ज्यांना जबडा नसतो. ज्यांना जबडा नसतो तर मग ते जॉलेस असतात, याच्यामध्ये हे रक्त शोषून घेणारे असतात हे, तर यांना आपण सायक्लोस्टोमॅटा म्हणत असतो, म्हणजे चक्रमुखी गोल असतं, त्याचं मुख असते आणि ते ओढतात, रक्त वगैरे ओढतात. बाकी सगळ्या गोष्टी असतात त्यांच्यामध्ये, परंतु खाण्यासाठी जबडा नसतो, फक्त ते शोषून घेतात. ठीक आहे. तर जबडे नसतात त्यांना. आणि ज्यांना जबडे असतात तर मग त्यांचे मग एवढे भाग आहेत. एक आहे सुपर क्लास पायसेस, यांच्यामध्ये मत्स्यवर्ग येतो पूर्ण. त्याच्यानंतर ॲम्फिबिया उभयचर प्राणी, त्याच्यानंतर रेप्टाईल जे सरपटणारे असतात, साप वगैरे सरपटणारे असतात याच्यामध्ये येतात. एव्ज म्हणजे काय, पक्षी ह्याच्यामध्ये येतात. बघा हे शब्द थोडेसे लक्षात ठेवा. एव्ज म्हणजे पक्षी आणि पायसेस म्हणजे काय, तर मासे. ठीक आहे. आणि तिसरे आहेत मॅमल्स म्हणजे काय, तर ज्यांना जे डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात. ठीक आहे. पिल्लांना दूध पाजतात, ज्यांना स्तनग्रंथी असते, तर या सर्व आपण मॅमल्समध्ये मोडतात. ठीक आहे. याच्यामध्ये गाय, मनुष्य हे सगळे याच्यामध्ये येतात, मॅमल्समध्ये येतात, सस्तन प्राणी. ठीक आहे. चला 7व्या नंबरचा पहा प्रश्न. द्विनाम पद्धतीबद्दल खालील विधाने विचारात घ्या व अयोग्य विधानाचा पर्याय निवडा. अयोग्य विधान, चुकीची विधान आपल्याला निवडायची आहेत. द्विनाम पद्धतीने नावे देण्याची पद्धत कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने शोधली. अगदी बरोबर आहेत, पहिलं बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारलेलं आहेत, तर एकही ऑप्शन कट होत नाही. दुसरं, द्विनाम पद्धतीमध्ये पहिला शब्द जो आहे तर तो जातीचा असतो आणि दुसरा शब्द जो आहे तर तो प्रजातीचा असतो. नाही, हे उलटं केलेलं आहे त्यांनी. पहिला शब्द हा प्रजातीचा असतो, जीनस पहिले येतो, त्याच्यानंतर स्पेसिस येतो. ठीक आहे. मला एखादी उदाहरण आठवत नाहीये. पॅन्थेरा टायग्रिस एक उदाहरण आठवलं मला. पॅन्थेरा टायग्रिस वरून तुम्हाला आता समजून सांगतो. पॅन्थेरा पहा, याच्यामध्ये बघा हे जे असते ना, हे लॅटिन भाषेमध्ये लिहावं लागते आपल्याला. लॅटिन भाषा आणि लॅटिन स्क्रिप्टमध्ये पण लिहावं लागते. आता हे लॅटिन स्क्रिप्ट थोडीशी अशी आडवी असते, अशी तिरपी असते. ठीक आहे. लॅटिन स्क्रिप्टमध्ये आपण लिहितो, अंडरलाईन पण करावी लागते. आणि पहिला शब्दाचा पहिलं जे अक्षर आहे तर ते कॅपिटलमध्ये असणार, दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर ते कॅपिटलमध्ये नसणार, ते स्मॉलमध्येच असणार. हे काही नियम आहेत त्याचे. हा जो असतो याला आपण म्हणत असतो जीनस, प्रजाती, आणि याला आपण काय म्हणतो असतो, जाती म्हणजे स्पेसिस. ठीक आहे. तर अशा प्रकारे याला आपण द्विनाम पद्धती म्हणतो, 2 नावे. ठीक आहे. तरी कोणी शोधून काढली हे, ते कार्लस लिनियसनी. पहिलं ऑप्शन बरोबर आहे. दुसरं, पहिला शब्द जो असतो तो स्पेसिस असतो का, नाही, तो जीनस असतो, म्हणजे हे चुकीचं आहे. पहिलं बरोबर आहे. द्विनाम पद्धतीमध्ये नावे साधारणतः लॅटिन भाषेमध्ये असतात आणि ते इटालिक लिपीमध्ये असतात, हे बरोबर आहे. ठीक आहे. लॅटिन भाषा असते आणि लिपी जी असते ती इटालिक असते. इटालिक म्हणजे अशी तिरपी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रजातीची सुरुवात ही नेहमी मोठ्या इंग्रजी अक्षराने सुरुवात होत असते, कॅपिटल लेटरनी, आणि जातीची सुरुवात जी आहे तर ती स्मॉल लेटरने होत असते. तर हे बरोबर आहे. डी सुद्धा बरोबर आहे, फक्त बी चुकीचा आहे. तर बी कुठे आहे, 3ऱ्या नंबरला आहे बी. ठीक आहे. पुढे जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. इकडे कृमी आहेत, वर्म्स आहेत आणि त्याच्यामुळे होणारे आजार. आता जरी हे माहीत नसले तरी पण लॉजिक तर लावू शकतो ना आपण, ॲटलिस्ट ट्राय तर करू शकतो. बघा, ॲस्कॅरिस हे गोलकृमीमध्ये येतात. ॲस्कॅरिस, याच्यामुळे कोणता होणार रोग जो आहे तो कोणता असणार, तर एक आहे जो प्राणी असतो ना, ज्या प्राण्यामुळे किंवा ज्या कीटकांमुळे जो रोग होतो तर सहसा त्याचंच नाव त्या रोगाला पण दिलं जाते. ठीक आहे. तर मग पहा, जर का मॅच होत असेल तर ॲस्कॅरिस, बघा ॲस्कॅरिएसिस इथेच पहिलेच ऑप्शन आहे. म्हणजे पहिलं जे आहे
हे 100% याचं असायला पाहिजे, नाही 100% पण ॲटलिस्ट 90% तर मॅच व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. ॲस्करिसमुळे ॲस्करियासिस नावाचा रोग होतो. तर अ ची जोडी 1 ला लागते. पाहावर ऑप्शन आहे का कुठे? अ ची जोडी 1 ला लागणारी, ए ची जोडी 1 ला फक्त एकाच ठिकाणी लागते, चौथा ऑप्शन. आता हे कन्फर्म करण्यासाठी आपण बाकीचे ऑप्शन चेक करू, कारण हे तर आपण अंधी जर म्हणजे थोडंसं लॉजिक लावलं ना, परंतु हे लॉजिक प्रत्येकच वेळेस 100% ट्रू असणार, सत्य असणार हे कन्फर्म सांगता येत नाही. तर दुसऱ्याच वेळी चेक करू. पिनवर संबंधी दिसते का कुठे? उलट्या, हत्तीपाय, पोटदुखी. ठीक आहे. पुढचं पहा. फायलेरियामुळे काही होतो का? हत्तीपाय, उलट्या, पोटदुखी. मराठीमध्ये समजत नसेल तर इंग्लिशमध्ये वाचायचं, कारण हत्तीपायला इंग्लिशमध्ये फायलेरियासिस म्हणतो बघा, फायलेरियासिस. आणि हा फायलेरिया म्हणजे फायलेरियामुळे फायलेरियासिस होते. म्हणजे सी ची जोडी 3 ला लागली पाहिजे. सी ची जोडी 3 ला बघा, इथे आहे सी ची जोडी 3 ला, म्हणजे कन्फर्म झाला. आता हे चौथंच ऑप्शन आपलं उत्तर बरोबर आहे, नाही का? त्याच्यानंतर हुकवर्म आणि पिनवर्म. आता पिनवर्ममुळे काय होत असते तर उलट्या होत असते, लक्षात असू द्या. आणि दोन्ही पण हे स्मॉल म्हणजे इंटेस्टाईन संबंधी आहेत हे. आणि हुकवर्ममुळे काय होत असते? पोटदुखी होत असते. ठीक आहे. हे आपल्या आतड्यांमध्ये राहतात हे वर्म्स. चला पुढे जाऊ. उत्तर आपलं भेटलं, चौथं ऑप्शन. खाली दिलेल्या पर्यायापैकी ऑक्टिकथाईज या वर्गात येणारे मासे ओळखा. ऑक्टिकथाईज म्हणजे काय? ज्यांना म्हणजे बोनी फिश, सरळ ज्यांना हाडे असतात, असे मासे ज्यांना हाडे असतात. ठीक आहे. काटे असतात सोप्या भाषेमध्ये, ज्या काटे असतात. बरं, असे पण काही मासे असतात का ज्यांना काटे नसतात किंवा हाडं असतात, त्यांना कार्टिलेज असतात. आता हाडांमध्ये आणि कार्टिलेजमध्ये फरक आहे. हाडांना आपण अस्ति म्हणत असतो, हाडे जे असतात ना, हाडांना आपण म्हणत असतो बोन. याला दुसरं नाव आहे मराठीमध्ये अस्ति. ठीक आहे. दुसरं आहे कार्टिलेज. हे सुद्धा हाडासारखेच असतात, परंतु मऊ असतात. जसं हे हाड आहे एक, ठीक आहे, हे एक हाड आहे, अशा प्रकारचं हाड असते की नाही. परंतु हा जो भाग असतो ना, हा भाग मऊ असतो, हा तुटू पण शकतो दाताने, परंतु हा जो भाग आहे हा एकदम कडक असतो. तर या भागाला आपण काय म्हणत असतो? बोन. मात्र या भागाला आपण काय म्हणत असतो? कार्टिलेज. जो वरवरचा भाग असतो ना, तो एकदम मृदू असतो, कार्टिलेज. कान कशाने बनलेला आहे? कार्टिलेजने बनलेला आहे. नाकाचा हा जो भाग कार्टिलेजने बनलेला आहे. छातीचा हा जो भाग असतो ना मधला, तो कार्टिलेजने बनलेला असतो. हे जे हाडं असतात ना, एकदम मऊ असतात, हे तुटू शकतात. ठीक आहे. हे कार्टिलेज असतात. तर यांच्या शरीरामध्ये हाडे नसतात, हे कार्टिलेज असतात. यांना आपण काय म्हणतो असतो? कास्ती. यांना अस्ति म्हणतो, यांना कास्ती म्हणतो. असे 2 प्रकारचे असतात. तर मासे जे आहेत, माशांमध्ये पण 2 प्रकारचे मासे आहेत. ज्यांना हाडे आहेत म्हणजे अस्थियुक्त, आणि दुसरे आहेत कास्तीयुक्त, म्हणजे ज्यांना हाडे नाहीत, कार्टिलेज आहेत. कार्टिलेज आहेत म्हणजे काय? म्हणजे त्यांची हाडे दाताने पण तुटू शकतात, त्यांना काही प्रॉब्लेम जात नाही खायला, असं त्याचा अर्थ होईल. याच्यामध्ये कोण कोण येतात? तर ऑक्टिकथाईज म्हणजे ज्यांना बोन्स असतात, ठीक आहे, हाडे असतात. तर मग आपल्याला इथे 6 माशांची नावं दिलेली आहेत. पॅपलेट, स्टिंगरे, रॅबिट फिश, बॉम्बे डक, बॉम्बिल पण म्हणतात त्याला, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक रे आणि कटला. याच्यापैकी ज्यांना हाडे आहेत ऑक्टिकथाईज, तर हे आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे. मग कोण कोण येतात त्याच्यामध्ये? एक आहे पॉपलेट, ठीक आहे. दुसरं स्टिंगरे नाही आहेत. बॉम्बे डक आहे, त्याला बॉम्बिल पण म्हणतो, बॉम्बिल. त्याच्यानंतर आहे कटला फिश, याला पण हाडे असतात. ह्या 3 गोष्टी ए, डी आणि एफ हे आपले ज्यांना हाडे असतात. स्टिंगरे, रॅबिट फिश आणि इलेक्ट्रिक रे यांना हाडे नसतात, हे कार्टिलेजनी बनलेले आहेत. तर हे जे आहेत हे कार्टिलेजवाले आहेत. आणि पॉपलेट, बॉम्बे डक आणि कटला हे ऑक्टिकथाईजमध्ये येतात, म्हणजे हाडे असतात. म्हणजे ADF दुसऱ्या नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. ठीक आहे. तुम्हाला उदाहरण सांगून देतो. इथे आहेत आपल्याकडे एक, मी आणलेली आहे एक्स्ट्राची स्लाईड बघा. कास्तीयुक्त अंतकंकाल म्हणजे कार्टिलेजियस, जे कार्टिलेजनी बनलेले आहेत त्यांचे शरीर, हे 5% मासे जे आहेत हे कार्टिलेजयुक्त आहेत. यांना आपण काय म्हणत असतो? तर कॉन्ट्रिकथाईज. ठीक आहे. आणि ज्यांना हाडे असतात हे 95% आहेत असे मासे, आणि यांना आपण म्हणत असतो ऑक्टिकथाईज. ठीक आहे. इंग्लिशमध्ये इथे लिहिलेलं आहे. याची उदाहरणं कोणती आहेत? ज्यांना कार्टिलेज असतात तर याच्यामध्ये डॉगफिश आहेत, इलेक्ट्रिक रे आहेत, टॉर्पेडो पण म्हणतो, स्टिंगरे याच्यामध्ये येतात, हॅमर हेडेड शार्क म्हणजे अशी शार्क आहे मोठी, परंतु त्याचं जे हे जे मुख जे असते तर असं अशासारखं असते, हॅमरसारखं असते. ठीक आहे. ते सुद्धा ग्रेट व्हाईट शार्क हे सुद्धा याच्यामध्ये येतात. अस्थिमय म्हणजे ज्यांना बोनीफिश त्याला आपण म्हणत असतो, काटेयुक्त. तर याच्यामध्ये मग गोड्या पाण्यात राहणारे आणि खऱ्या पाण्यात राहणारे राहू, कटला, मगूर, कॅटफिश हे सगळे याच्यामध्ये येतात. आणि त्याच्यानंतर खऱ्या पाण्यात राहणारे
पॉम्पलेट फिश पॉपलेट म्हणतो आपण त्याला, बॉम्बिल किंवा बॉम्बे डक म्हणतो, ठीक आहे. फ्लाइंग फिश पण याच्यामध्ये येते. त्याच्यानंतर आहे हिप्पोकॅम्पस, त्याला आपण सी हॉर्स पण म्हणतो, लंग फिश, सॅल्मन, हे उदाहरण आहे त्याचे, ठीक आहे. 2-3 वेळा वाचलं तर थोडंसं लक्षात राहते, पेपरच्या आधी वाचून जायचं, ठीक आहे. चला 10वा, अनावृत्त बीज वनस्पती. अनावृत्त बीज वनस्पती जिम्नोस्पर्म, ज्यांना बिया असतात मात्र उघड्या असतात. तर अनावृत्त बीज वनस्पतीबद्दल खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधानाचा पर्याय निवडा, म्हणजे योग्यवाला आपल्याला निवडायचा. या वनस्पतीमध्ये बियांची निर्मिती होते परंतु त्या फळांमध्ये बंदिस्त नसतात. अगदी बरोबर आहे, उघड्या असतात त्या, म्हणजे पहिलं बरोबर आहे. ए आपलं ऑप्शन असलं पाहिजे. इथे आहे ए, इथे आहे ए, इथे आहे, तीन याच्यामध्ये ए आहे, 3 याच्यामध्ये ए आहे. यांना टेरिडोफायटा व आवृत्तबीजी म्हणजे अँजिओस्पर्म या दोघांमधील दुवा म्हणून ओळखले जाते. हे पण बरोबर आहे. आपण पाहिलं होतं ना, आपण असे डिवाइड केलेले होते वनस्पतींना. हे प्लांट आहेत, वनस्पती आहेत 2 भागामध्ये, ज्यांना बी येते आणि ज्यांना बी येत नाही. तर ते ज्यांना बी येत नाही आणि ज्यांना बी येते, बीज आहेत, तर यांच्यामध्ये मग 3 प्रकार होते. एक होतं थॅलोफायटा, त्याच्यानंतर आहे ब्रायोफायटा, त्याच्यानंतर आहे टेरिडोफायटा. त्याच्यानंतर मग यांचे दोन यांच्यामध्ये काय होतं, एक जिम्नोस्पर्म म्हणजे बी आहेत मात्र उघड्या आहेत, जिम्नोस्पर्म, आणि एक आहेत अँजिओस्पर्म. या अँजिओमध्ये मोनोकॉट आणि डायकॉट अशा प्रकारे डिव्हिजन आपण पाहिलेलं होतं, एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री, ठीक आहे. तर जिम्नोस्पर्मबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. तर हा टेरिडोफायटा आणि अँजिओस्पर्म या दोघांमधला दुवा आहे की नाही, हा मधामध्ये येतो की नाही, तर म्हणजे दुसरं स्टेटमेंट सुद्धा आपलं बरोबर आहे. टेरिडोफायटा आणि आवृत्तबीजी म्हणजे अँजिओस्पर्म यांच्यामधला तो दुवा आहे, तो बरोबर आहे. या वनस्पतीमध्ये नर व मादी फुले वेगवेगळ्या बीजाणुपत्रावरती असतात. फुले असतच नाही याच्यामध्ये, जिम्नोस्पर्ममध्ये फुलेच नाही आहे, तर मग कसं हे स्टेटमेंट बरोबर राहू शकते, तर हे चुकीचं आहे. अनावृत्तबीजी वनस्पतीमध्ये द्वितीय वाढ पाहायला मिळते. तर द्वितीय वाढ तिथे पाहायला मिळते आपल्याला, हे सुद्धा बरोबर आहे. डी सुद्धा बरोबर आहे, तर सी चुकीचं आहे. तर हे आहे आपलं ऑप्शन काय येणार, ए बी आणि डी, ए बी आणि डी, ठीक आहे. चला संघ ऑर्थोपोडाबद्दल खालील विधानांचा विचार करा व योग्य विधानाचा पर्याय निवडा. ऑर्थोपोडा संधियुक्त पाय ज्यांना असतात तर त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. तर ऑर्थोपोडा वर्गातील प्राणी हे हवेत उडणारे एकमेव अपृष्ठवंशीय प्राणी आहेत. अपृष्ठवंशीय म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नाही आहे, मात्र ते हवेमध्ये, आता पाठीचा कणा असतात त्यांच्यामध्ये बर्ड्स वगैरे येतात, पक्षी वगैरे येतात, मात्र याच्या व्यतिरिक्त असे कोणते प्राणी आहेत जे उडू शकतात परंतु त्यांना पाठीचा कणा नाही आहे. तर पाठीचा कणा असणारे फक्त वर्टिब्रेटामध्ये आहेत, कॉर्डेटामधले वर्टिब्रेटामध्ये आहेत, बाकीच्या कोणांनाच नाही आहेत, त्यांना इनवर्टिब्रेट म्हणत असतो आपण, अपृष्ठरज्जू. मग त्याच्यामध्ये ऑर्थोपोडामध्ये बघा इन्सेक्ट आहेत, कीटक आहेत, आणि कीटकांना पंख असतात आणि ते उडू शकतात. तर ते एकमेव आहेत ऑर्थोपोडामधले, हा असा वर्ग आहेत, असा संघ आहेत की जो उडू शकतो, ठीक आहे. याच्यामधला जो ऑर्थोपोडा हा जो या संघामधला जो वर्ग आहे, इन्सेक्ट म्हणू शकतो, इन्सेक्टा, तर त्याच्यामधले उडू शकतात. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, अ बरोबर आहेत. त्याच्यानंतर म्हणजे हे ऑप्शन कट झालं. संघातील प्राण्यांना सांधे किंवा साधे किंवा संयुक्त म्हणजे सिंपल किंवा कंपाऊंड आय पण असतात, माशीला वगैरे भरपूर सारे आय. कंपाऊंड म्हणजे भरपूर सारे डोळे एकत्र घेऊन ते एक बनलेलं असतात, ते तर कंपाऊंड आय असतात त्यांना, बरोबर आहे. या संघातील प्राण्यांना श्वसनासाठी कल्ले, फुफ्फुसे किंवा श्वसन नळ्या असू शकतात. तर आहे, कोणाला फुफ्फुसे आहेत, जसं स्पायडर, आपले हे असतात, कोळी म्हणतो आपण त्याला, स्पायडर, ठीक आहे. स्पायडर, ते स्पायडरमॅनवाले स्पायडर जे असतात ना, कोळी, तर त्याच्यामध्ये लंग्स असतात. तर लंग्स आपल्यासारखे नसतात ते, तर ते वेगळे, बुक लंग्स म्हणतो आपण त्यांना, ठीक आहे. काम तेच करतात, हवेमधून जे आहेत ते ऑक्सिजन बाहेर म्हणजे शोषून घेतात, कार्बन डायऑक्साईड काढतात, ज्या प्रकारे आपले लंग्स आपल्यासाठी करत असतात. अशाच प्रकारे इथे होत असते, हां. तर म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे, सी सुद्धा बरोबर आहे, बी सुद्धा बरोबर आहे, ए सुद्धा बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय आलं, वरीलपैकी सर्व. त्याच्यानंतर हा बघा, हा टेबल दिलेला आहे, हा NCERT मधला काढलेला टेबल आहे. हा NCERT मध्ये हा टेबल दिलेला आहे. बघा हे फायलम कोणकोणते आहेत, पोरीफेरा,
हे मगाशीच दाखवा लागत होतं, हे आता आलं. पोरीफेरा, त्यानंतर आहे सिलेंडरेटा, याला दुसरं नाव आहे निडारिया, त्याच्यानंतर आहे टेनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲशिहेल्मिंथिस, ॲनिलिडा, ऑर्थोपोडा, मोल्युस्का, इकॅनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. कोड दिला होता ना तुम्हाला की प्रिन्सिपल, कॉल्ड, टू, पनिश, अमर, अकबर, अँथनी, फॉर मिसबिहेविंग, बघा एम वरून एम येतो, मिसबिहेविंग, इन वरून काय येतो इकॅनोडर्मेटा, इन हिस्ट्री क्लास. बघा बरं आहे की नाही सगळं. याच्यामध्ये पहा तुम्ही सुरुवातीला यांच्यामध्ये काही बॉडी वगैरे नसते, त्याच्यामध्ये ना डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही आहे, काहीच नाही. सुरुवातीला एकदम प्रिमिटिव्ह लेवलवरती हा पोरीफेरा येतो, ठीक आहे. हे स्पंजेस वगैरे याच्यामध्ये येतात. हळूहळू मग ते सगळे सेलने बनलेले असतात, टिश्यूवर अजूनपर्यंत बनलेले नाही आहेत. तर इथून पुढे मग सिलेंडरेटापासून मग टिश्यू बनायला लागतात, ठीक आहे. इथून टिश्यू आपल्याला पाहायला मिळते. आणि प्लॅटीहेल्मिंथिस, चपटे कृमी, याच्यापासून मग आपल्याला ऑर्गन सिस्टीम डेव्हलप होताना दिसते, म्हणजे अवयव बनताना दिसते. मात्र हे बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम याच्यामध्ये तर ॲब्सेंट असते, इथे इनकम्प्लीट असते. मात्र कंप्लीट कुठून चालू होते, ॲशिहेल्मिंथिसपासून. त्याच्यानंतर जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहेत हे ॲशिहेल्मिंथिसमध्ये पण नसते, ॲनिलिडामध्ये असते. सांगितलं तुम्हाला की ॲनिलिडाच्या समोर आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन संस्था बघा याच्यामध्ये ऑर्थोपोडापासून खाली यांच्यामध्ये पाहायला मिळते. त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं. तर अशा प्रकारे बघा सगळीकडे मग प्रेझेंट आहेत. तर अशा प्रकारे थोडंसं लक्षात ठेवायचं आपल्याला. ज्यांना देहगुहा असते तर देहगुहा याला आपण कॉलन म्हणत असतो, ठीक आहे. तर इथपर्यंत जे आहेत हे कॉलन नसतातच, प्लॅटीहेल्मिंथिसपर्यंत नसतातच. प्लॅटीहेल्मिंथिसच्या नंतर जो आहेत ॲशिहेल्मिंथिस, यांच्यामध्ये देहगुहा ॲक्च्युली नसते, परंतु आपल्याला भास होतो की आपल्याला वाटते आभासी आपल्याला वाटते की त्याच्यामध्ये देहगुहा आहे, परंतु ॲक्च्युली नसते. त्याला आपण सुडो सिलोमेट असं म्हणत असतो. आणि याच्या पुढे मग ॲनिलिडा, ज्याच्यापासून आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टीम पण पाहायला मिळते, तर तिथूनच आपल्याला सिलोमेट म्हणजे त्यांच्यामध्ये देहगुहा आहे. काय आहे हे देहगुहा? जसं आपल्या शरीरामध्ये इथून तिथपर्यंत धड आहे, आपलं प्रत्येकाचा एक भाग आहे. हृदय बघा प्रॉपर इथेच फिट आहे. त्याच्यानंतर मधामध्ये काय आहे तो हे आहेत श्वसनासाठी डायफरगम, त्याला आपण म्हणत असतो डायफरगम, तो इथे असतो मधामध्ये. मग खाली मग इथे स्टमक, आपले छोटे आतडे मोठे आतडे इथे राहतात. वरती हृदय, फुफ्फुस वगैरे स्पेशल जागा बनलेली आहेत, ठीक आहे. वरती पिंजरा आहे, त्या हाडांचा पिंजरा आहेत, ते प्रॉपर आतमध्ये देहगुहा आहेत, ठीक आहे. तर ते देहगुहा आपल्याला इथून ॲनिलिडाच्या पुढचे जे प्राणी आहेत तिथे पाहायला मिळते. तर अशा प्रकारे हा टेबल आहे, तो थोडासा समजून सांगितला. चला, याच्यावरतीच प्रश्न असतात. ॲनिलिडाबद्दल खालील विधानांचा विचार करा व योग्य विधानांचा पर्याय निवडा. योग्य विधानाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. हे प्राणी श्वसनासाठी ब्रॉन्कायचा वापर करतात. ॲनिलिडा, मला सांगा ॲनिलिडा आत्ताच आपण पाहिलं की ॲनिलिडामध्ये श्वसन संस्था नसते. ॲनिलिडाचा जो पुढचा आहे ऑर्थोपोडा, तो ऑर्थोपोडापासून आपल्याला श्वसन संस्था पाहायला मिळते. मग श्वसन संस्था आहेच नाही इथे, तर मग इथे ब्रॉन्काय कसं राहू शकते? म्हणजे पहिलं तर ऑप्शन चुकलं, आपल्याला बरोबरवाला शोधायचं होतं. तर ए जिथे असेल तिथे कट करा. इथे पण ए आहे, कट करा. इथे ए आहे, कट करा. म्हणजे BCD आणि BD याच्या पण 2 आणि 3 मध्ये आपलं उत्तर असणार. पुढचं पहा, हे प्राणी उत्सर्जनासाठी नेफ्रिडियाचा वापर करतात, ठीक आहे. पुढं पहा, या प्राण्यांमध्ये रक्तभिसरण संस्था नसते. आत्ताच तर पाहिलं की ॲनिलिडापासूनच रक्तभिसरण संस्था सुरू होते, म्हणजे हे चुकीचं आहे. असते याच्यामध्ये, इथून सुरुवात होते, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे C सुद्धा चुकीचं आहे. याच्यामध्ये C आहे म्हणजे हे चुकीचं आहे. उरलं कोणतं? फक्त हे B आणि D, ठीक आहे. तर हे जे बी जे आहेत ना, तर उत्सर्जन जे एक्सक्रेशन होत असते, ज्या प्रकारे लघवीद्वारे जे युरिया आहेत आपल्या शरीरामधून बाहेर निघतो, याला आपण एक्सक्रेशन म्हणत असतो, ठीक आहे. तर हे एक्सक्रेशनसाठी नेफ्रिडिया असतात ॲनिलिडामध्ये, ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये काय आहे? आपल्या शरीरामध्ये किडनी आहे. किडनीच्या आतमध्ये नेफ्रॉन्स असतात, ठीक आहे. परंतु इथे नेफ्रॉनसारखेच काम करणारे नेफ्रिडिया असतात, ठीक आहे. तर हे इथे आहेत. दुसरं ऑप्शन बरोबर आहे. आणि या प्राण्यांमध्ये हिमोग्लोबिन पण असते. रक्तभिसरण प्रणाली आहे म्हणजे हिमोग्लोबिन आहे, ठीक आहे. रक्तद्रव्य असतं. आपल्या रक्तासारखं नसते, ते लिक्विड वेगळं असते, परंतु त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असते, जे ऑक्सिजनला पकडते आणि प्रत्येक पेशीपासून पेशीपर्यंत घेऊन जाते. चला पुढे, उत्तर मिळालं आपलं तिसरं. मोल्युस्का बद्दल खालील विधानांचा विचार करा व योग्य विधानांचा पर्याय निवडा. मोल्युस्का म्हणजे मृदुकाय प्राणी, ज्यांचं शरीर मृदू असते. तर या संघातील प्राणी जलचर असून शरीर अखंडित मृदू कवचाने आच्छादलेले असते. हो, हे खंडित आहेत का? त्यांचे सेगमेंट आहे का यांच्यावरती? नाही, एकसारखं असते. गोगलगाय पाहावर तुम्ही, यांच्या शरीराच्या वरती एक कवच असते, कॅल्शियम कार्बोनेटने बनलेलं असते. म्हणजे पहिलं ऑप्शन बरोबर आहे.
हे प्राणी त्रिस्तरीय व द्विपार्श्वसममित असते. म्हणजे गोगलगायला पाहा ना तुम्ही, अशा प्रकारे दिसते की नाही. आता मी तुम्हाला अशी काढून दाखवतो. आता ही गोगलगाय आहे, अशी त्याचे अशी गोगलगाय असते, वरती अशी त्याचं कवच असते. आता याला जर का मी 2 याच्यामध्ये डिवाइड केलं तर याला आपण समोरच्या भागाने पाहू. तर समोरच्या भागाने कशी दिसणार, हे अशा प्रकारे दिसणार. ठीक आहे. याला जर का मी 2 तुकड्यामध्ये डिवाइड केलं तर प्रॉपर 2 तुकडे होतात की नाही, होतात. असं जर का डिवाइड केलं तर असं बरोबर होणार नाही. म्हणजे हे द्विपार्श्वसममित आहे. रेडियल आहे का सिमेट्री नाही आहे. ठीक आहे. तर हे द्विपार्श्वसममित आहे, बरोबर आहे. म्हणजे दुसरं सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. त्रिस्तरीय आहे, हे पण बरोबर आहे. पायला हा या संघातील प्राणी असून असममित आहेत. तर पायला जो असतो ना, तर तो आहे एक जो असममित आहे. तर हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. सी सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. तो असममित असतो. वरीलपैकी सर्व योग्य आहेत. आता याचा फोटो नाही येतं माझ्याकडे, त्याचा फोटो दाखवला असतात, तरी पण पायला हा या कॅटेगरीमध्ये येतो. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. असमपृष्ठ रज्जू, नॉन कोऑर्डिनेट, ज्यांना समपृष्ठ रज्जू म्हणजे रज्जू नसतो, तर या प्राण्यांमध्ये खालीलपैकी कोणते गुणधर्म असतात. नॉन कोऑर्डिनेटमध्ये कोणते गुणधर्म असतात. यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो का, नसतो, साहजिक आहे. शरीरामध्ये पृष्ठरज्जू म्हणजे नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो, बरोबर आहे. म्हणूनच तिथे नॉन लिहिलेलं आहे ना. तर म्हणजे पहिलं बरोबर आहे. ए आपल्या याच्यामध्ये असलं पाहिजे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये आहे. काही असमपृष्ठ रज्जू प्राण्यांमध्ये कल्लेविदरे असतात. हो बरोबर आहे. शब्द काय लिहिलेला आहे, काहींमध्ये असते, काहींमध्ये नसते. ठीक आहे. म्हणजे बी पण बरोबर आहे. चेतारज्जू, नव कॉर्ड असेल तर तो, जर का असेल तर तो युग्मांगी पेयर्डमध्ये असतो आणि सॉलिड असतो आणि शरीराच्या अधर बाजूस म्हणजे व्हर्टिकल समोरच्या बाजूस असतो. आपल्याला मागच्या बाजूस आहेत, परंतु यांना असेल तर तो समोरच्या बाजूला असतो. तर हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहेत. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात पण असू द्या. अशाच प्रकारचं स्टेटमेंट आपल्या 24 मध्ये विचारला जाऊ शकते. त्याच्यामुळे हे इथे महत्त्वाचा हे डेटा आहे. ते हे सुद्धा बरोबर आहे. वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. ठीक आहे. चला पुढे. 15 संघ सिलेंडरेटा म्हणजे हा आपला पहिलेच पाहिला जातो दुसऱ्या नंबरवरती. हां, तर संघ सिलेंडरेटा दुसऱ्या नंबरचा होता हा. याबद्दल खालील विधाने अभ्यासा व योग्य विधानाचा पर्याय निवडा. सिलेंडरेटाचे वर्गीकरण 4 वर्गामध्ये केले जाते. एक आहे हायड्रोझोवा, दुसरा आहे क्युबोझोवा, तिसरा आहे स्कॅफोझोवा, चौथा आहे अँथोझोवा. ठीक आहे. आता एवढ्या डिटेलमध्ये आपण नाही वाचत, ते क्लासपर्यंत पुढे जातो आपण. तरी पण पुढचे ऑप्शन वाचा. कदाचित इलिमिनेशन मेथड आपण लावू शकतो. एखादी शब्द असा आपल्याला भेटू शकते की ज्याच्या आधारावरती आपण इलिमिनेशन करू. ठीक आहे. पुढचं वाचा. बी बघा, स्कॅफोझोवा, अँथोझोवा हे फक्त गोड्या पाण्यात राहतात. तसं आपण सिलेंडरेटा ज्यावेळेस आपण वाचतो तर सिलेंडरेटामध्ये कोण कोण येतात, जेवढे काही येतात ना, जसं हायड्रा येतो, त्याच्यामध्ये जेलीफिश येते, त्याच्यामध्ये कोरल पोलिप्स येतात. तर मला सांगा, हे कोरल जे असतात हे कधी तुम्ही नदीमध्ये पाहिले का, ते समुद्रामध्येच पाहिले. अंदमान निकोबार त्यानेच बनलेलं आहे. तिकडे ते ऑस्ट्रेलियन मोठी कोरल रिप्स म्हणजे ऑस्ट्रेलियन ग्रेट बॅरियर रिप म्हणतो आपण त्याला, ते कोरलने बनलेली आहेत. जेलीफिश कधी तुम्ही नदीमध्ये पाहिली का, तलावामध्ये पाहिली का. जेलीफिश तर समुद्रामध्येच असते. हे समुद्री प्राणी आहेत. गोड्या पाण्यात राहतील का ते, म्हणजे इथे फक्त जे लिहिलं तसं पण हा शब्द फक्त ह्याला का डाऊट घ्यायचाच. ठीक आहे. हे सहजा चुकीचे असतात. ठीक आहे. म्हणजे बी ऑप्शन हे चुकीचं असलं पाहिजे. ए ऑप्शन राहू शकते बरोबर, परंतु बी तो ऑप्शन कन्फर्म चुकीचा आहे. याच्यामध्ये बी आहे, याच्यामध्ये बी आहे आणि याच्यामध्ये पण बी आहे. म्हणजे एकच उरलं ए आणि सी. ठीक आहे. हायड्रा हे हायड्रोझोवा उदाहरण, हे हायड्रोझोवाची उदाहरण आहे. तर बरोबर आहे. हायड्रा आपल्या याच्यामध्ये सिलेंडरेटामध्ये येतातच. याच्या आधी पण आपण पाहिलेलं आहे. तर आपलं ऑप्शन आलं तिसरं. हे बघा, तसं दिलेलं आहे मी एक्स्ट्राची माहिती इथे की सिलेंडरेटामध्ये त्याला दुसरं नाव आहे निडारिया. ते बहुतांश समुद्री प्राणी आहेत, समुद्रामध्ये आढळणारे असतात. हे लोकोमोटिव्ह म्हणजे हे हातपाय हलवू शकतात, म्हणजे इकडे तिकडे जाऊ शकतात. हे बघा, हायड्राचं उदाहरण आहे ते. मी तुम्हाला सांगितलं ना की हे वनस्पतीसारखं दिसते परंतु हा प्राणी आहे. ठीक आहे. हे बघा, शंडुके आहे, त्याला असे काटे असतात त्यांना. हे बघा, इथे बघा काटे असतात. असं पकडलं की ते मग सोडत नाहीत. काटे असतात ना त्यांना, आणि त्याच्यामध्ये विष असते, विषारी काटे असतात. त्याची नर्वस सिस्टीम जी आहे, एखाद्या प्राण्याला पकडलं की त्याच्यामध्ये विष स्त्रावते आणि नर्वस सिस्टीम हँग करते. मग तो काहीच हातपाय हलवत नाही. मग हा शिकार करतो, मग खाऊन घेतो हा. तर हा अशा प्रकारे तो हायड्रा आहे. तर हे कशा प्रकारे करतात, प्रजनन कशा प्रकारे करतात, बडिंग, मुकुलन म्हणजे बड म्हणजे कळीसारखं तयार होते. बघा इथे कळीसारखं तयार झालं की नाही, याला पण रिप्रोडक्शन म्हणणार. यांच्यामध्ये चेतासंस्था असते का, हो. जसं याला माहीत पडतं की इथे काहीतरी आहे, लगेच तो त्याला गुंडाळतो. म्हणजे टच केल्याबरोबर त्याला सेन्स येतो की नाही, म्हणजे नर्वस सिस्टीम आहे.
दुसऱ्या वर्ग संघापासूनच नर्वस सिस्टीम डेव्हलप झालेली असते. हां, मेंदू नसतो याला मेंदू नसतो. त्याच्यानंतर टेंटॅकल्स असतात, शंडुके असतात, त्यांच्यावरती काटे असतात आणि त्याच्यामध्ये विष असते. ठीक आहे. दंतपेशी असतात, त्याच्यामध्ये विष स्त्रवले जाते. हे बघा, दंतपेशी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर याची उदाहरणं आहेत, जसं कोरल, हायड्रा, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. तर तो असा दिसतो, टोपीसारखा दिसतो तो, त्याच्यामुळे त्याचा पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असं म्हणतात. पोर्तुगीजांची जी टोपी होती आधीच्या काळातली, तर ती त्याच्यासारखी दिसायची, म्हणून तिथे याला नाव पण पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असं दिलेलं आहे. त्याच्या टोपीसारखा दिसायचा म्हणून. तर हा कशामध्ये येतो, कोणत्या क्लासमध्ये येतो, तर क्लास हायड्रोझोआमध्ये येत असतो. त्याच्यानंतर सी ॲनिमोन हा कशामध्ये येतो, तर क्लास अँथोझोआमध्ये येत असतो. जेलीफिश जी आहेत आपली जेलीफिश, तर हा कशामध्ये येतो, तर क्लास सायफोझोआमध्ये येतो. आणि क्यूब जेलीफिश जी आहेत, म्हणजे ही जी जेलीफिश असते हे प्रॉपर अशी गोलाकार असते, मात्र ही जी जेलीफिश असते अशी क्यूबसारखी असते. ठीक आहे. घन आकाराची असते, म्हणून याला आपण क्लास क्युबोझोआ म्हणत असतो. तर अशा प्रकारे हे याचे क्लास आहेत, वर्ग आहेत. चला 16 नंबरचा, एकपेशीय प्राण्यांचे शरीर संघटन रिकामी जागा या प्रकारची असते. ज्यांचं शरीर एकाच पेशीने बनलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ऑर्गन वगैरे असतील का, त्यांच्यामध्ये अवयव असणार का, बिलकुल नाही. अमिबा याच्यामध्ये असतील का, ऑर्गन वगैरे असतील का, नाही. ते तर आतमध्ये पेशी आहेत, आतमध्ये सेल ऑर्गॅनेल्स आहेत, पेशी अंगके आहेत, आणि ते कशामध्ये असतात, पेशी द्रव्यामध्ये असतात. ठीक आहे. सायटोप्लाझममध्ये असतात. अशाच प्रकारे आपलं उत्तर असलं पाहिजे. जीवद्रव्य स्तरावरती आहे का ते, हो, हेच असायला पाहिजे. तरी दुसरं वाचून पहा. उती अवयव वगैरे असतात का, नाही, चुकीचं आहे. पेशी उती असतात का, नाही, चुकीचं आहे. वरीलपैकी काही नाही. जीवद्रव्य, हां, ते या दोघांपैकी सर्वात बरोबर कोणतं वाटते, तर हे जीवद्रव्य. ठीक आहे. प्रोटोप्लाझमिक ग्रेडवरती, लेवलवरती ते असते. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा. आता बघा, हा सुद्धा असं वाटते आपल्याला की हा सुद्धा कठीण आहे, तरी पण शब्दाकडे लक्ष द्या थोडंसं. शब्दावरून पण आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. बघा, इंग्लिशमध्ये वाचतो मी. झू फ्लॅजिलेट. तर झू फ्लॅजिलेट हे तुम्हाला सांगतो, हे काय आहेत, हे काही प्राण्यांची उदाहरणं आहेत. त्या प्राण्यांच्या शरीराचे एक भाग आहे. याचा उपयोग हालचाल करण्यासाठी होत असतो. तर झू फ्लॅजिलेट कशामध्ये असते आणि त्याचं काम काय असते, ठीक आहे, हे आपल्याला इथे जोड्या लावायच्यात. बघा, झू फ्लॅजिलेट इथे कशाला जोडी लागणार ती पहा बरं. नो ऑर्गन फॉर द मुवमेंट, कंटेन फ्लॅजिला फॉर द मुवमेंट. म्हणजे झू फ्लॅजिलेट हा एक असा वर्ग आहे, असा संघ आहे, ज्याच्यामध्ये जे प्राणी असतात ना, त्यांच्यामध्ये काहीतरी असते जे मोशन करण्यासाठी, ज्या प्रकारे आपल्याला इकडून तिकडे हलण्यासाठी पाय आहेत, हात आहेत, नाही का. अशाच प्रकारे असे काही प्राणी आहेत ज्यांना हातपाय नाही आहे, मात्र फ्लॅजिला आहेत. फ्लॅजिला कशासाठी, तर हालचाल करण्यासाठी. तर पहा बरं, झू फ्लॅजिलेटमध्ये काय येते, कंटेन फ्लॅजिला. बघा, शब्दांनी जोडी लागते, म्हणजे अ ची जोडी 2ला लागली पाहिजे. अ ची जोडी 2ला कुठे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, 3 याच्यामध्ये आहे. ठीक आहे. पण ती ऑप्शन फक्त एकच इलिमिनेट झाला. पुढचं वाचा ना तुम्ही. सार्कोडाईन जे आहेत ते याच्यामध्ये दिसतो का काही, कंटेन सिलिया फॉर मुवमेंट, हॅव अ सुडोपोडिया फॉर मुवमेंट, नाही जुळत. ठीक आहे. पुढं पाहू. स्पोरोझोआमध्ये जुळते का काही, शब्द पण नाही जुळत. पुढं पहा. सिलिएट्समध्ये जुळतो का काही, कंटेन सिलिया फॉर मुवमेंट, म्हणजे ड ची जोडी 3ला लागली पाहिजे. ड ची जोडी 3ला इथे आहे एक. ड ची जोडी फक्त एकाच ठिकाणी आहे, म्हणजे उत्तर भेटलं आपलं. ऑप्शन नंबर 3. हे जरी नाही माहीत असलं तरी पण शब्दावरून आले की नाही आपलं उत्तर. त्याच्यामुळे एखादी प्रश्न कठीण राहू शकतो, परंतु शब्दाकडे थोडंसं फोकस करायचा. शब्दावरून पण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. शब्दांची फोड करायची, शब्द थोडे बारकाईने पाहिजेत. आता पहा तुम्ही, याच्यामध्ये असं आहे की हा जो आज स्पोरोझोआ जो आहे, स्पोरोझोआ हे अशा प्राण्यांचा ग्रुप आहे ज्यांच्यामध्ये हालचालच होत नाही, काहीच नाही, हालचाल करण्यासाठी काहीच नाही आहे. तर याची जोडी जी असतात, नो ऑर्गन फॉर मुवमेंट, तर 1ला लागते. आणि सार्कोडाईन हा अमिबासारखा असतो. अमिबा कसा आहे, त्याला हालचाल करण्यासाठी अमिबा कोणत्याही आकाराचा असतो, अशा आकाराचा असतो. मधामध्ये एखादे न्यूक्लियस असतो, याच्यामध्ये वॅक्यूल वगैरे असतो जेवणासाठी, अन्नासाठी. तर तो जर का इकडे तिकडे हलायचं असेल तर हेच आपलं शरीर थोडंसं मागे असं समोर हकलतो. याला आपण काय म्हणत असतो, सुडोपोडिया. पोडिया म्हणजे काय, तर पाय. सुडो म्हणजे काय, सुडो म्हणजे आभासी पाय. तर अमिबामध्ये आभासी पाय आपल्याला पाहायला मिळतात. अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण म्हणजे याच्या कॅटेगरीमध्ये येणारे सार्कोडिन याच कॅटेगरीमध्ये येतात. ठीक आहे. म्हणजे अमिबा. तर सार्कोडिन जे आहेत यांना पण सुडोपोडिया असतो. सुडोपोडिया म्हणजे आभासी पाय असतात. कशासाठी, तर मुवमेंट करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी. म्हणजे बी ची जोडी 4ला लागली पाहिजे. बी ची जोडी 4ला. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे याचं उत्तर भेटलं 3ऱ्या नंबरचं. त्याच्यानंतर
सृष्टी मोनेरा, तर मोनेराबद्दल विचारलेला आहे की सृष्टी मोनेराबद्दल खालील विधानांचा विचार करा व योग्य विधानाचा पर्याय निवडा. पहिला आहे, ही जीवाणूंची सृष्टी असते. हो, मोनेरामध्ये सगळे जीवाणूच आहेत. जीवाणू, फंगी म्हणजे बॅक्टेरिया आहेत, फंगी आहेत, याच्यामध्ये येतात थोडेफार. नाही, फंगी कशी येणार, फंगीमध्ये येतात. तर जीवाणू याच्यामध्ये, जीवाणू हे मोनेरामध्ये येतात. ठीक आहे. पुढे, या प्राण्यांमध्ये प्रजनन द्विखंडन पद्धतीने होत असते. ए बरोबर आहे आपलं, ए बरोबर आहे, ए बरोबर आहे. तर हे आपलं ऑप्शन कटलं. या प्राण्यांमध्ये प्रजनन द्विखंडन पद्धतीने, द्विखंडन म्हणजे काय, तर बायनरी फिजनने होत असते. तर बायनरी फिजन म्हणजे एकाचे 2 तुकडे होणे, दोघांचे 4 तुकडे होणे. तर अशाच प्रकारे तर बॅक्टेरिया होत असतो. तर हे बरोबर आहे, द्विखंडनने होत असते. हे प्राणी जगातील सगळ्यात पहिले जीवाणू, सर्वात पहिले सजीव म्हणून ओळखले जाते. हो, जीवनसृष्टी आपल्या पृथ्वीवरती जी सुरू झाली, तर सुरुवात ही बॅक्टेरियापासूनच झाली. सर्वात पहिला प्राणी जो, म्हणजे सर्वात पहिला जो सजीव आपल्या पृथ्वीवरती जो बनला, तो होता बॅक्टेरिया. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे हे बरोबर आहे. सी सुद्धा बरोबर आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व. विषाणूबद्दल खालील विधानांचा विचार करा व योग्य विधानाचा पर्याय निवडा. विषाणू हे अपेशीय असून फक्त दुसऱ्या पेशींच्या आतच यांचे अस्तित्व टिकून ठेवू शकतो. म्हणजे पहा, विषाणू म्हणजे व्हायरस हा एक असा भाग आहे ज्यांना आपण सजीवही म्हणू शकत नाही आणि त्यांना आपण निर्जीवही म्हणू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत शरीराच्या बाहेर, फॉर एक्झाम्पल कोरोना हा व्हायरस होता. जोपर्यंत तो बाहेर असायचा तोपर्यंत त्याच्यामध्ये काही जीव नव्हता. तो स्वतः अन्न बनवू शकतो का नाही, तो खाऊ शकतो का अन्न नाही, पचवू शकतो का अन्न नाही, स्वतःहून काहीच करू शकत नाही. ज्यावेळेस तो व्हायरस आपल्या शरीराच्या आतमध्ये जातो, तर आपल्या शरीराच्या आतमध्ये जाऊन एका पेशीच्या आतमध्ये जातो. पेशीच्या आतमध्ये गेल्यानंतर, न्यूक्लियसच्या आतमध्ये गेल्यानंतर तो पेशीवरती कंट्रोल घेतो. आणि जसा कंट्रोल घेतला की त्याच्यानंतर मग आपल्यासारखेच व्हायरस तो तयार करतो त्या पेशीच्या मदतीने. ठीक आहे. तर अशा प्रकारे याला आपण व्हायरस, म्हणजे तो पेशीच्या बाहेर जोपर्यंत राहतो तोपर्यंत तो निर्जीव असतो आणि पेशीच्या आतमध्ये आल्यानंतर तो सजीव बनून जातो. म्हणून त्याला आपण ना धड सजीव म्हणतो ना धड निर्जीव म्हणतो. तर दोन्ही कॅटेगरीमध्ये नाही येतो. ठीक आहे. तर विषाणू हे अपेशीय, आणि त्याला पेशी असते का? ते पेशी म्हणजे काय? पेशी म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो. पेशी म्हणजे ज्याच्यामध्ये DNA RNA ॲटलिस्ट ते असतील, किंवा त्याच्यामध्ये पेशी अंगके आहेत, पेशी द्रव्य आहेत. या सर्व गोष्टी जर का येत असेल, सायटोप्लाझम, सेल मेम्ब्रेन, सेल वॉल, या सगळ्या गोष्टी असल्या की आपण त्याला पेशी म्हणत असतो. परंतु व्हायरसमध्ये असं काहीच नसते ना. व्हायरसमध्ये काही नाही, एक माहितीचा गोळा असतो, एक माहितीचा DNA असतो किंवा RNA असतो. एक तर DNA असतो किंवा RNA असतो. दोन्ही ॲट अ टाईम राहू शकत नाही. कशामध्ये? विषाणूमध्ये. मात्र बाकी विषाणू सोडून बाकी कोणतेही असू द्या, त्यांच्यामध्ये DNA राहू शकतो, RNA सोबत पण राहू शकतो. आपण ज्या पेशींनी बनलेलो आहेत तर त्याच्यामध्ये जे न्यूक्लियस आहेत तर त्या न्यूक्लियसमध्ये पण DNA RNA आहेत. मात्र व्हायरस जे असतात तर त्यांच्यामध्ये एकतर DNA असणार किंवा RNA असणार. दोघांपैकी एक असणार, कोणतेही पण. दोन्ही ॲट अ टाईम राहू शकत नाही. तर हे जे DNAचा असा धागा असतो आणि याला प्रोटेक्शन करण्यासाठी इथे प्रोटीन कोटिंग असते, कवरिंग असते प्रोटीनचं. ठीक आहे. अशा प्रकारे तो व्हायरस असतो. म्हणून आपला कोरोना व्हायरस कसा दिसायचा? असंच दिसायचा ना कोरोना व्हायरस. अशा प्रकारे कोरोना व्हायरस. ठीक आहे. तर कोरोना व्हायरस RNA व्हायरस होता तो. ठीक आहे. अशा प्रकारे. तर हां, पहिलं ऑप्शन बरोबर आहे. विषाणू हे अपेशीय असतात, म्हणजे ते असेल्युलर असतात. इथे युनिसेल्युलर नव्हतं पाहिजे, इथे असेल्युलर पाहिजे होतं. थोडी टायपिंग मिस्टेक आहे. असेल्युलर. तर हे अपेशीय असून फक्त दुसऱ्या पेशींच्या आतच त्यांचे अस्तित्व टिकू शकते. दुसरं आहे, वनस्पतीमधील विषाणूमध्ये DNA हा एकमेव जनुकीय घटक असतो. फक्त एकच असतो का? म्हणजे वनस्पतीमधील जी विषाणू असतात त्यांच्यामध्ये फक्त DNAच असतो का? असं थोडी असते. DNA पण राहू शकतो, RNA पण राहू शकतो. असं फिक्स कधीच सांगू शकत. हां, मेजॉरिटी म्हणू शकतो की मेजॉरिटी DNA असतात. मात्र काही जे आहेत वनस्पती संबंधी व्हायरसेस त्यांच्यामध्ये RNA पण असतात. ठीक आहे. तर हे तर चुकीचं आहे, ब चुकीचं आहे. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियावरती हल्ला करणारे जे विषाणू असतात तर ते RNA या एकमेव जनुकीय घटक असतो. याच्यामध्ये फक्त RNAच असतो का? नाही. RNA पण राहू शकतो, DNA पण राहू शकतो, कोणताही एक राहू शकतो. फक्त RNAच राहणार असं नाही. RNA पण राहणार किंवा DNA राहणार, दोघांपैकी एक कोणता तरी राहणार. तर हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे फक्त आपल्याला काय विचारलेलं आहे की योग्य, तर योग्य कोणता आहे? फक्त एक. ठीक आहे. चला, पुढील वर्णनावरून कवकांबद्दलच्या योग्य पर्याय निवडा. तर कवक फंगीबद्दल विचारलेला आहे. तर हा पण प्रश्न एकदम कठीण वाटत असणार तुम्हाला, खूप जास्त कठीण. परंतु बेसिक अभ्यासावरती
बेसिक अभ्यास करून, मी तुम्हाला सांगतो ना, भरपूरदा सांगितलेलं आहे की आपल्याला पूर्ण 100% अभ्यास नाही करायचा आहे. म्हणजे 100 टॉपिक आहे, ते 100 टॉपिक आपल्याला पाठ झाले पाहिजे किंवा त्याचा अभ्यास झाला पाहिजे असं नसते. ते 100पैकी काही टॉपिक महत्त्वाचे असतात. फॉर एक्झाम्पल 100पैकी 50च टॉपिक महत्त्वाचे आहे, परंतु तेच एवढ्या चांगल्या प्रकारे करा की त्याच्या बेसिसवरती मग आपण बाकीचे इलिमिनेट करून आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. हे त्याचं एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. पहा, कवकांबद्दल विचारलेला आहे, खूप मोठा प्रश्न वाटतो आणि ऑप्शन पण पहा तुम्ही किती एकदम कठीण शब्द आहेत. तर पहिल्या एखादी जण काय करणार, स्किप करून देणार, परंतु ॲक्च्युली बेसिक अभ्यासावरती हा सोडू शकतो आपण. पहा, मी पहिले 4 ऑप्शन वाचतो. या कवकांमध्ये झूस्पोरस म्हणजे मोटाईल किंवा नॉन मोटाईल द्वारे अलैंगिक प्रजनन होते. तर याला आपण काय म्हणतो, इथे खाली दिलेलं आहे. या कवकांमध्ये एक दुसरं आहे, या कवकांमध्ये कोनिडियाद्वारे अलैंगिक प्रजनन, तर ॲस्कोस्फोरद्वारे लैंगिक प्रजनन होते. सी आहे, हे कवक सर्वात जास्त जटिल, सर्वात जास्त प्रगत व उत्क्रांत म्हणून कवक ओळखले जाते. हे वेगवेगळ्या प्रकारचे कवके आहेत, त्याला नाव काय आहेत हे खाली ऑप्शनमध्ये दिलेले आहेत. आणि ड आहेत की हे अपरिपूर्ण कवक आहेत, म्हणजे अंडर डेव्हलप आहे किंवा इनपरफेक्ट कवक आहेत, तर त्यांना काय म्हणतात. खाली ऑप्शन दिलेले आहेत रिस्पेक्टिव्हली, याला हे म्हणतात का, हे म्हणतात का, हे म्हणतात काय म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिलं ऑप्शन म्हणजे काय, या कवकांमध्ये झूस्पोरस किंवा नॉन मोटाईल याद्वारे अलैंगिक प्रजनन होते, तर त्याला आपण फायकोमायसिटिस म्हणतो का. जे दुसरं आहे त्याला आपण ॲस्कोमायसिटिस म्हणतो का, तिसऱ्याला आपण बॅसिडोमायसिटिस म्हणतो का, की चौथ्याला आपण ड्यूटेरोमायसिटिस म्हणतो का. तर सगळंच पाठ झालं पाहिजे असं नाही आहे, परंतु कवकांचे असे काही प्रकार असतात. म्हणजे काही असतात ना, जसं वनस्पतीमध्ये तुम्हाला सांगितलं की अशी एक वनस्पती आहे जी उभयचर आपण त्याला म्हणतो. त्यांना ना खोडं मुळं पाने आपल्याला वाटतात की ते आहे, परंतु ॲक्च्युली ते नाही आहेत. मग ते ब्रायोफायटामध्ये आपण मोडत असतो त्यांना, नाही का. अशाच प्रकारे फंगी आहेत. फंगीमध्ये काही जी फंगी आहेत खूप जास्त विकसित आहेत. सर्वात जास्त विकसित झालेली फंगी जी आहेत त्याला आपण बॅसिडोमायसिटिस म्हणत असतो. त्याला नाव आहे एकच, एवढंच आपल्याला माहिती पाहिजे. ज्यावेळेस आपण फंगी वाचतो तर फंगीपैकी सर्वात जास्त डेव्हलप असणारी फंगी कोणती आहेत, तर बॅसिडोमायसिटिस. आणि सर्वात कमी डेव्हलप असणारी फंगी कोणती आहेत, कवक कोणतं आहेत, तर ड्यूटेरियोमायसिटिस. हे 2 जर का माहीत असेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येऊन जाईल. बघा, अपरिपूर्ण कवक म्हणून ओळखले जाणारे कोणते असतात, ड्यूटेरियोमायसिस. कुठं आहे, याच्यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये आहेत, म्हणजे या 2 पैकी आपलं ऑप्शन असणार. दुसरं, सर्वात जास्त प्रगत असलेला, सर्वात जास्त जटिल, प्रगत आणि उत्क्रांत असलेला कवक कोणता आहे, तर बॅसिडोमायसिटिस. ते बघा कुठे आहेत, हे बघा बॅसिडोमायसिटिस. आणि याच्यामध्ये आहे का बॅसिडोमायसिटिस, नाही. म्हणजे हे तर कटलं, म्हणजे हे आपलं ऑप्शन आलं, पहिलंच ऑप्शन आहे ते, नाही का. पहिले जरी 2 नाही माहीत असले तरी पण दुसरे 2 माहीत आहे ना, त्याच्या बेसिसवरती आपण इलिमिनेशन करून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फोकस करायचा असतो. त्याच प्रकारे बघा ना, ॲस्कोमायसिटिस. बघा ॲस्कोमायसिटिस, हे बघा इथे पण एक शब्द आहे ॲस्कोफोरद्वारे तो लैंगिक प्रजनन करत असतात. तर ॲस्को आणि ॲस्कोमायसिटिस आलं की नाही, याच्यामध्ये मॅच होते. त्याच्यानंतर पहिलं पण पहा, फायकोमायसिटिस. या कवकांमध्ये झूस्पोरस किंवा ॲलेनोफोरस, तर याला ॲलेनोमायसिटिस पण म्हणतात. फायकोमायसिटिसला ॲलेनोमायसिटिस पण म्हणतात, परंतु तिथे वेगळ्या शब्दाला वापरला. त्याच्यामुळे ठीक आहे ना, हा शब्द नाही लिमिट करता आला, परंतु बाकी 2-3 तर करता येतात. अशा प्रकारे शब्दांची फोड करून किंवा शब्द मॅच होतात का ती हे करून आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आपण. स्किप तर एकही प्रश्न केला नाही आपण याच्यामधला. प्रत्येक प्रश्नावरती काही ना काही लॉजिक ॲटलिस्ट आपल्या नॉलेजच्या बेसिसवरती किंवा ॲटलिस्ट लॉजिक, इलिमिनेशन मेथड किंवा शब्दांची फोड करून तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचलो, ठीक आहे. 1-2 असे प्रश्न होते तर जे प्रॉपर आपल्याला ते स्किपच करावे लागणार होते. आहेत 2-3 पाहिले आपण, ते 20 पैकी ते 2-3 तर असतातच तसे पण. तर अशा प्रकारे हा टॉपिक खूप जास्त कठीण होता. तुमच्यातले पण अर्ध्या विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास जास्त केला नसणार, परंतु आपण थोडंफार लॉजिक वगैरे, इलिमिनेशन वगैरे लावून आपण पोहोचू शकतो उत्तरापर्यंत. हेच तुम्हाला सांगायचं होतं याच्यामधून. अशा प्रकारे आपण इथे 20 प्रश्न पाहिले. खूप जास्त मोठं लेक्चर झालं हे, कारण तुम्हाला भरपूर गोष्टी सांगायच्या होतात. एखादी कोड पण सांगितलं तुम्हाला, थोडं डिटेलमध्ये माहिती सांगितली, याच्यामुळे थोडासा हा लांबला व्हिडिओ, ठीक आहे. तर अशा प्रकारे आता याच्यानंतरचं जे टॉपिक आहेत एवढे हार्ड नाही आहेत, ते एवढा जास्त त्रास होणार नाही तुम्हाला. याच्यामध्ये थोडासा जास्त त्रास झाला असणार, परंतु पुढच्या याच्यामध्ये एकदम नॉर्मल असतात. बाकीचे जे टॉपिक आहेत ते तर नॉर्मलवाले आहेत. हा थोडासा कठीणवाला टॉपिक आहे, ठीक आहे. परत भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.